नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मी समन्वयक अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपण विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रम घेत असतो. त्यापैकीच एक आपला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आरोग्याची कॅप्सूल. आरोग्याविषयी आपल्या मनात अनेक समजुती, गैरसमजुती आणि अनेक प्रश्नही असतात. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमातून करत असतो. आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमात संवाद साधत असतात डॉक्टर सतीश नाईक. डॉक्टर सतीश नाईक यांचं मी इथे स्वागत करते. आणि आजच्या आरोग्याची कॅप्सूलच्या 24व्या भागात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रभाकर देशपांडे. डॉक्टर देशपांडे यांचं ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर प्रभाकर देशपांडे हे मूळचे पुण्यातील. BJMC मेडिकल कॉलेज अहमदाबादमधून त्यांनी MBBS केलेलं आहे. 1963 पासून ते आजतागायत ते मुंबईत फॅमिली डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर पेशंटना तपासतात आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु तेवढ्याच पुरतं त्यांचा व्यासंग मर्यादित नाही आहे. तर तत्त्वज्ञान, अध्यात्म, अणुविज्ञान अशा विविध विषयांवर ते सातत्याने वाचन करत असतात. सरांचं वक्तृत्व देखील अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर अभिनय करण्याची देखील सरांना आवड आहे. म्हणजे अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून अभिनय क्षेत्रातही त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. स्फुटलेखन देखील करत असतात. मल्लिकार्जुन मनसूर हे त्यांचं अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख करायचा ते म्हणजे ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेलं स्वास्थ्य सखा हे पुस्तक. सरांचा परिचय करून देताना स्वास्थ्य सखाचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. डॉक्टर प्रभाकर देशपांडे यांच्या स्वास्थ्य सखा या पुस्तकावरती डॉक्टर बाळ फोंडके यांनी लिहिलेल्या काही ओळी. स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय याविषयीच अनेकांच्या मनात गोंधळ असतो. तो दूर करण्यापासूनच डॉक्टरांनी सुरुवात केली. डॉक्टर देशपांडे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाची शारीरिक तपासणी आवर्जून करतात. तिथंच न थांबता ते त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायलाही विसरत नाहीत. एका परीनं रुग्णाला आश्वासित करण्याची कामगिरी त्या योगे ते पार पडतात. याच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचं प्रतिबिंब स्वास्थ्य सखामध्ये पूर्णार्थानं पडलेलं दिसत आहे. स्वास्थ्याचा असा सर्वांगीण विचार करणारा हा सखा पथदर्शक ठरावा. आपण सगळ्यांनी आवर्जून स्वास्थ्य सखा हे पुस्तक वाचावं, ज्यातून आपल्याशी डॉक्टर एक आपला सखा, एक मित्र म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. डॉक्टर प्रभाकर देशपांडे यांचं मी पुनश्च स्वागत करते आणि ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांना विनंती करते की आपण इथे डॉक्टर देशपांडे यांचं स्वागत करावं. आरोग्याची कॅप्सूलच्या 24व्या भागाची या पुढील सूत्र मी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सतीश नाईक यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सतीश नाईक. ग्रंथाली प्रतिभांगण याच्या आरोग्याच्या कॅप्सूलच्या 24व्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आत्ताच अश्विनींनी सांगितलं की सरांनी आपले आजचे पाहुणे आहेत त्यांनी स्वास्थ्य सखा नावाचं पुस्तक लिहिलंय आणि अर्थातच त्यांनी जे काही त्याच्यामध्ये मांडले ते अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडले. बरोबर. पहिली गोष्ट अशी आहे, सर तुमचं स्वागत. डॉक्टर प्रभाकर देशपांडे आज आपल्या भेटीला आले. मेन गोष्ट त्यातली महत्त्वाची आहे की फॅमिली डॉक्टर एक आपल्याकडे आज जे आत्तापर्यंतच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बोलवली, त्याचबरोबर एक फॅमिली डॉक्टर आपल्याकडे आले, त्याचा मोठा अभिमान आहे. कारण आता ही गोष्ट सगळी दुर्मिळ होत चालली आहे. बरोबर, खरं आहे. त्या काळात कदाचित वेगळी गोष्ट असेल, पण आत्ता फॅमिली डॉक्टर म्हणजे दिवा घेऊन शोधायला लागतो. हळूहळू ते कठीण होत चाललंय. तर त्या काळात तुम्ही कोर्लईसारखं अतिशय सुंदर सुबक छान गाव सोडून मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतलात. मुंबईमध्ये तेही फॅमिली डॉक्टर म्हणून.
हा प्रवास होता तो नक्कीच असा साधा सोपा सरळ आलो आणि सुरू केलं असं नसतं. नाही, बरोबर आहे. हा, तर हे सगळ्या प्रवासाविषयी जरा थोडंसं आपण पहिल्यांदा बोलूया. सांगेन मी. तर मगाशी अश्विनीताई म्हणाल्या की मी पुण्याचा, खरं मी पुण्याचा नाही आहे, माझा फक्त जन्म पुण्याचा आहे, पण पुण्याशी माझा नंतर संपर्क पुष्कळ होता. कारण छोटीशी जरी रजा आली किंवा दिवाळीसारख्या सुट्टी असली, मे महिन्याची सुट्टी असली की आम्ही पुण्याला असायचेच. आणि त्या काळामध्ये जे जे पुण्यात मला मिळालं, म्हणजे माझ्या ज्ञानपिपासू वृत्तीला त्यात पुण्याने मात्र खूप सहभाग दिला. मी आत्ताच सांगितलं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मी म्हणेन की मला जवळजवळ 50 ते 60% पुण्यानेच घडवलेलं आहे. आता थोडंसं मी माझ्या बालपणाविषयी सांगू, कारण आता एक कोर्लई त्याने उल्लेख केला. तर कोर्लई हे कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या तोंडावरती कोपऱ्याला ते कोर्लईचा किल्ला आहे. आणि कोर्लईचा किल्ला या नावाचीच एक कादंबरी टिळकांच्या काळामध्ये त्यांनी कादंबरी पण लिहिलेली आहे. तो सगळाच परिसर अतिशय सुंदर आहे. एका बाजूला हे किल्ला, ती मध्ये खाडी नदी, नंतर हे संपूर्ण मध्ये बसलेलं रेवदंडा आणि प्रसिद्ध पूर्वीपासून असलेलं चौल हे गाव, हा संपूर्ण नारळी पोफळीचा परिसर. बाजूला पलीकडे डोंगर आहे, दत्ताचं डोंगरवरती मंदिर आहे दत्ताचं. तिथे जर तुम्ही गेला तर तुम्हाला रॉबिन्सन क्रुसो ज्याने वाचलं असेल त्याची आठवण होईल. खाली संपूर्ण हिरवंगार सगळं आहे, कुठेही वस्ती असल्याचं तिथे काही लक्षण नाही आहे. आणि कुठेतरी थोडासा धूर निघत असतो. माझ्यासारख्या माणसाला त्यातलं जास्ती भावतं कोर्लईचं ते मासे. मग काय प्रश्न नाही. बरं, मी मासे खाणारच आहे, पण आता मग तुम्ही माशांकडे घेऊन जाऊ नका, मी विषय सोडीन नाही तर पंचायत होईल. तर तिथेच मी माझं तर मी जन्म माझा पुण्यात झाले सांगितलं, पण माझे वडील हे सरकारी नोकरीमध्ये डॉक्टर होते त्या काळात, आणि त्यातूनच ते रिटायर झाले. तर त्यामुळे त्यांचं काय व्हायचं, दर 3-4 वर्षांनी बदल्या व्हायच्या. त्यामुळे मग म्हणतात ना मराठीत 12 गावचं पाणी प्यायला म्हणून तसं माझं थोडंसं झालं. आणि एक मला आनंदाची गोष्ट सांगायची, सध्या जी महत्त्वाची वाटते, कारण आता मुलांना लवकरच ते KG-BG आणि कायपासून मागेला होता. मी 7.5 वर्षाचा होईपर्यंत मला शाळाच नव्हती. कुठेही भटकायचं, फिरायचं, झाडावर चढ, काही कर, म्हणजे इतक्यापर्यंत की माझ्यावर फक्त माझा भाऊ असायचा लहान. आणि एकदा त्यांनी आईवडिलांना आणून सापाच्या काती दाखवल्या आम्ही गोळा केलेल्या. आई घाबरली, म्हणजे कुठे कुठे भटकतात काय माहीत नाही. आणि बरोबर येणाऱ्या मित्रांना सांगितलं का, म्हणे त्या बिळात हात घालतो, पण बिळातनं जिथून साप निघून त्यात साप नसतो हे आईला माहीत नव्हतं. एनिवे, सांगायचा मुद्दा असा की वडील म्हणायचं तुम्ही ते फिरणं बद्दल शाळेत जा म्हणून आम्हाला तरी कानडी शाळेत घातलं. तिथे त्या कड्या बिड्या करून थोडं शिकेपर्यंत वडिलांची बदली झाली. तर त्यामुळे मोठी पंचायत. मग 7 मला शाळेत घातला त्याने. तर मास्तर येऊन घरी म्हणाले, म्हणजे ते मास्तर म्हणाले ते त्यावेळेला तरी खरं असलं पाहिजे. ते म्हणाले तुमचा मुलगा हुशार आहे म्हणाले, तर त्यांना कशाला 1-1 वर्ष करत बसता, आपण परीक्षा. मी पहिलीची परीक्षा आज, दुसरीची उद्या आणि तिसरीची परवा देऊन 4थीत गेलो एकदम. आणि 4थीत माझी बहीण होती. आणि बहीण हा तेव्हापासून माझ्या मागे जो सेन्सॉर होता तो अगदी फर्ग्युसनला जाईपर्यंत. तर त्या शाळेमध्ये मात्र एक बरं झालं की मला वडिलांनी आधीच जाऊन शाळेत सांगितलं होतं प्रिन्सिपलला, डॉक्टरची मुलं म्हणून माझ्या 3ही मुलांची तुम्ही कुठलीही वेगळं वागवायचं नाही. आणि त्याचा चांगला परिणाम झाला, कारण माझ्या स्वभावात असं आहे, कळल्याशिवाय मी पुढे जात नाही. त्यामुळे मी आमच्या शिक्षकांना अडवत असे, तुम्हाला कोणी आठवण बघा मनुष्य माहिती असला तर, की जे शिक्षक तुम्हाला चांगलं सांगतायत की लघु कोण असतो दीर्घ कोण असतो. मी शिकलो मराठीतनं आणि लिहित असे इंग्लिशमधून, कारण मला पुढे सायन्सला जायचं होतं. तर ते सांगायचे की लघुकोन हा काय असा असतो, दीर्घकोन असा, तोनांच्या मध्ये काटकोन असतो. काटकोन 90 वर्षाचा असतो. माझा हात लगेच वर गेला, 100 वर्षाचा का नाही, तुला पाहिजे थांब म्हणाले. बाजूला दोन्ही मुलांना बाजू, याला इकडे एक ठेवून द्या म्हणाले, आणि तो बाहेर जा उभा राहणार. बाहेर जाण्यात मी खुश असायचा, कारण काय, म्हणजे इथून तुमचा हा मेन रोड आहे, त्याच्या दुप्पट अंतरावरती समुद्रच होता. मला मनातनं वाईट वाटायचं बाहेर काढल्याबद्दल, पण मी नुसतं पळत सुटत असते. ते पळणं होतं ते आज मला उपयोग पडतं. म्हणजे आता अजून माझे पाय दुखत नाहीत. सांगायचा मुद्दा असा की अशा शाळेत मी वाढलो. आणि मी जरी पहिल्या 12 वर्गामध्ये आम्ही 16 मुलगा आणि 19 मुली होत्या. पहिल्या 12 जरी आलो तर मी खुश असायचं. आणि मी बसाय दोघांच्या मध्ये, ते पहिल्या 5तले, माझी बहीण पहिल्या 5मध्ये येणारी, आणि मी पहिल्या 12 तरी मी खुश. पण मी लिहिलेले निबंध, मी लिहिलेले प्रेसी, मी केलेले लेटर, हे सगळं आमचे गुरुजी वाचून दाखवत. तसंच मी वक्तृत्व ते मध्ये दरवेळ राहतो. आणि शाळेला दरवर्षी मी याच्यामध्ये वक्तृत्वाचे कारण काय आहे, कोकणामध्ये भिडे नाव करायचं चुकत असेल, रत्नागिरीच्या एका थोर माणसाने
कोकण एज्युकेशन सोसायटी म्हणून स्थापन केली. त्यात अलिबाग, चौल, रोहा, रेवदंडा सगळीकडे त्यांच्या शाळा 29पेक्षा जास्त शाळा आहेत. कल्पना करा, एका माणसाने केलेलं काम. हां, तशा शाळेमध्ये मी वाढलो. नंतर त्या शाळेमधून मी पास झाल्यानंतर पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो सायन्ससाठी. ॲडमिशन मिळाली. हॉस्टेलमध्ये राहत होतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी फार हुशार विद्यार्थी होतं म्हणणार नाही मी, परंतु एकच अनुभव तिकडे सांगतो. फिजिक्स इंग्लिशमध्ये आणि मराठीत आपल्या हिंदुस्थानात येणारा पहिला मनुष्य म्हणजे प्रोफेसर D.S. जोग. आपल्याला माहिती असेल नसेल कुणाला. तोपर्यंत थॉम्सन, रॉबर्ट्स, ग्रीन्स अशा नावांची इंग्लिशमध्ये असलेली फिजिक्सची पुस्तकं होती. त्यांनी फिजिक्स पार्ट 1 आणि फिजिक्स पार्ट 2 अशी 2 पुस्तकं लिहिली. 12वीपर्यंत म्हणजे इंटर सायन्स त्यावेळेला आम्ही म्हणत होतो 12वीला. तोपर्यंत आम्हाला पहिला भाग होता. त्या दोघांना मी वर्गात काहीतरी विचारल्यानंतर त्यांनी मला 2दा समजावून सांगितलं, पण मला कळलं नाही. 150 मुलांपैकी फक्त वर्गात 30 मुलं बसायची. फर्ग्युसन कॉलेजमधला तो मोठा हॉल असायचा, मागे 3 असायचा गोल, त्यातनं मुलं निघून जायची. पण ते 15 मुलांना तेवढ्याच त्याने शिकवत असत. मी त्यांना विचारतो, मग तुला अजून कळलं नाही का रे? मला नंतर भेट म्हणाले. ते शेवटचा तास होता तो. 4 वाजल्यानंतर पुढे ते 5 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो मी. आणि मी जेव्हा त्यांना पिऊन सांगायला, सर आता बंद करायचं, तेव्हा आम्ही बाहेर गेलो. त्यानंतर तिकडच्या बाजूला गवत होतं, अजून सगळं आठवतं मला. धोतर कोट टोपी घातलेला मनुष्य त्या काळातला. मी सांगतो 1952-53 काळ आहे. त्याने पायरीवर बसून पुढे उरलेला 1.25 तास मला सगळं सांगितलं. रेषा म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, आणि स्ट्रेट लाईन म्हणजे काय, इथपासून सगळं प्रत्येक गोष्ट बारीक बारीक सगळी व्यवस्थित माझ्या सगळं कल्पना क्लिअर करून घेतल्या. किती छान त्यावेळेला शिक्षक, अतिशय उत्तम शिक्षक. तसे उत्तम शिक्षक मिळाले एक मोठे मोठे, की ज्यांनी पुस्तकं लिहिलेले शिक्षक होते त्या काळात. हे ते फर्ग्युसनमध्ये. पण फर्ग्युसनला मी शिकलो. इंटर सायन्सची परीक्षा पण झाली आणि मला 1-2 मार्क काहीतरी 0.5% कमी पडलं. पुण्याला ॲडमिशन मला मिळाली नाही. पण मग मी ठरवलं आता करायचं काय, तर BSc केलं पाहिजे. तर मग मात्र मला पुण्याला राहायचं नव्हतं, मुंबईला यायचं होतं. तर मुंबईत माझी तोपर्यंत बहीण होती. मी बहिणीकडे येऊन राहिलो. तर रुपारेल कॉलेजमध्ये 10व्या दिवशी जेव्हा पहिलं बॉटनीचं प्रॅक्टिकल सुरू झालं, त्याला तरी तुझी बहीण खाली आली आहे. मला पहिल्यांदा वाटलं का आईवडिलांना बरं नसेल, कारण आईवडील रेवदंडालाच होते. ते आले म्हणा, अरे काँग्रॅच्युलेशन. म्हटलं काय झालं, तुला मेडिकल ॲडमिशन मिळाली. म्हटलं वा कुठे? अहमदाबादला. जाशील ना? म्हटलं विचारायचा काय प्रश्न मिळाला तर जाणार. म्हणून मी अहमदाबादला पोचलो. BJ मेडिकल कॉलेज अहमदाबादला पोचलो. नाव पुण्याचं कॉलेज तर तेच होतं, BJ मेडिकल. मी शेवटी BJ मेडिकलमध्येच पोचलो, पण अहमदाबादला पोचलो. पण एक गोष्ट आहे, बोला, तुम्हाला तिथे गुजराती शिकलात, त्याचा काही फायदा वगैरे पुढच्या आयुष्यामध्ये असेल? मला भरपूर फायदा झाला. आज मी गुजराती बोललो तर गुजराती मनुष्य सांगू शकत नाही की मी गुजराती आहे का घाटी आहे. हां, फक्त एकदा चूक केली बोलताना. मी म्हटलं बरोबर. તમે ગુજરાતી નથી म्हटलं. नाही ગુજરાતી નથી, હું તો મહારાષ્ટ્ર. એમ એટલે જ તમે બરોબર કીધું, તમે બરાબર નહીં કીધું. गुजराती म्हणजे बराबर म्हणतो, आपण बरोबर म्हणतो. तिथे मी पकडला गेलो. तर सांगायची गंमत अशी की तिथे मी गेल्यानंतर पहिलं 1.5 वर्ष तुम्हाला फक्त प्रेतं वगैरे तेच असतं सगळं. लॅबोरेटरीमधली कामं, फिजिओलॉजी वगैरे शिकताना, मायक्रोबायोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी हे सगळं शिकायचं असतं फक्त. पेशंट नाही. पण नंतर पेशंट आहे म्हटल्यानंतर मी ठरवून टाकले आतापासून मराठी आणि इंग्लिश आणि बाकी सगळं बंद, वाचनसुद्धा. आणि गेलेल्या पहिल्या दिवसापासून मी गुजरात बोलायला सुरुवात केली. हॉस्टेलमध्ये आणि कॉलेजमध्ये मुलं हसायची, कारण नवीनच मला येत नव्हतं. मी काय केलं, गुजरात समाचार नावाचं जे मॅगझिन मिळतं, आणि गुजराती लिपी कळायला कठीण नाही आहे. पण हां, आणि मी फक्त गुजराती बोलायला वाचायला सुरुवात केली. मी गुजरातीमध्ये क्लासिक्ससुद्धा वाचलेली आहेत. आणि रविवारचे गुजरात समाजाचा जाडा इश्यू घेतला की तो महिनाभर वाचायचा. म्हणजे तुम्ही अगदी तेव्हापासून मी सुरुवात केल्यानंतर गुजराती मी उत्तम तर शिकलो. मी बोलायला वाचायला लिहायला सगळं मला येतं. आणि मी अहमदाबाद सोडल्यानंतर सुद्धा माझे तिकडचे जे मित्र होते त्यांना मी गुजरातीमध्ये पत्र लिहित असते. व्हेरी गुड. आता तुम्ही म्हणालात की तुमची बहीण मुंबईत होती म्हणून तुम्ही मुंबईत आलात आणि इथे रुजलात. नाही ऐका, ते नाही ते इंटर सायन्सपर्यंत रुपारेल कॉलेजमध्ये मी अहमदाबादला गेलो ना. आता अहमदाबाद मला पोस्ट ग्रॅज्युएशन करून अहमदाबादमध्ये राहायचं नव्हतं. कारण मला म्हणजे एका वाक्यात सांगायचं, मला त्या दृष्टीने अहमदाबादमधलं एकूण शैक्षणिक किंवा वैचारिक तसं वाङ्मय किंवा असं मला वातावरण कुठेही नव्हतं. किंवा अशा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन होत्या. मुंबईमध्ये इतकी जागा आहेत तुम्हाला, कारण मी तिथंच स्थानं म्हणतो माझी. एस्थेटिक सोसायटी, पेटिट लायब्ररी, ग्रंथालय, आपली हे जहांगीर आर्ट गॅलरी, त्या समोर असलेले रिदम हाऊस, किंवा मुंबई आणखीन अशी कितीच आपल्या सांगता येईल गोष्टी. ते तिकडे तसं वातावरण काहीही नव्हतं. पण तरी मी मात्र माझ्यापुरतं हे केलं की
जिथे कोणाचं चांगलं एखादं भाषण असेल तर मी जात असे. गुजराती नाटकं बघितली, गुजराती सिनेमा बघितले, गुजराती नाट्यलेखक पिनाकी ठाकूर म्हणून, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. चांगली अहमदाबादमध्ये मांडवी पोळ असतात. म्हणजे पोळ म्हणजे ॲक्च्युली एक बोळांची आत असलेली व्यवस्था, अशा प्रकारचे हे जायला आतमध्ये. तर तो बोळात आत गेला तर सरळ गेल्यानंतर जाता वाटतं आता हां आपल्याला इथे भिंतीकडे लेफ्टला वळायचं आहे. तू वळलात की काही नाही, एकदम बंदच सगळं समोर. मग तिथे मागे येऊन परत समोर गेलात की मध्येच एक विहीर. म्हणजे तुम्हाला सायकलनी जाता येत नाही, कसं जाता येत नाही. आणि कुठेही जेव्हा ते थोडे पुढे जाता फक्त 5 फुटी मनुष्य उतरून जाईल एवढंच होतं. मी म्हटलं असं का? तर ते म्हटलं पूर्वी हे जुनं गाव हे आहे, मुसलमान लोक असायचे आणि ते कुठे आत घुसले की ते डोकं खाली केलं की कापून टाकायचे. म्हणून ते अशा प्रकारचं ते गाव होतं. पण तिथे मी सगळं मला पायी चालायची अतिशय हौस आहे. त्यामुळे सगळं मी अहमदाबाद वगैरे पायी चालून पालथं घातलं आहे. त्यावेळेला ते छोटंच असेल ते पायी चालण्याइतपत तरी. हो. पण तिथून मुंबईपर्यंत आपण कसे आलो? मुंबईला मी आलो. हां, ते मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं म्हणून. शाळेत नेहमी मी लिहित असे की माझं आयुष्याचं ध्येय काय तर शिक्षक व्हायचं. तर आता मी प्रोफेसर होणार होतो मेडिसिनचा. आणि मला मी आता सांगायला हरकत नाही, मला मेडिसिनमध्ये डिस्टिंक्शन होतं. आणि एकूण सगळे माझे टोटल 63% होतं ॲग्रेगेट. मेडिसिनमध्ये डिस्टिंक्शन होतं. मला मेडिसिनमध्ये MD करायचं होतं. पण आता सांगायला हरकत नाही आता इतक्या वर्षानंतर की माझा 13 जणांनी इंटरव्ह्यू घेऊन मी मेरिटमध्ये सेकंड होतो. त्यामुळे मला एक पोस्ट KM हॉस्पिटलला मिळाली. पण 6व्या दिवशी ज्या वेळेला त्या युनिटचे चीफ आले, नाव सांगत नाही, ते म्हणाले हा कोण? मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्यांनी चेहरे माहिती असतात सगळ्या प्रोफेसर्सना. नाही म्हणाला ही डॉक्टर प्रभाकर देशपांडे. आय हॅव नॉट सीन हिम एनी टाईम. तो म्हणाला ही इज फ्रॉम अहमदाबाद, ही इज फ्रॉम गुजरात युनिव्हर्सिटी, आस्क हिम टू गेट आउट. म्हणजे पोस्ट गेली. हो, असं चालायचं त्यावेळेला. पण एक गोष्ट अश्विनी मला आत्ताच तुमची इंट्रोडक्शन करताना म्हणाल्या की तुम्ही नाटकात छान काम करत होता, संगीतात तुम्हाला बऱ्यापैकी हे होती, त्यानंतर ऍक्टिंग करण्यामध्ये जी संगीताचं म्हणजे काय की मी ज्यावेळेला इंग्लिश पहिली सर, पण त्याच्यामधला जो मूळ मुद्दा आहे तो लक्षात घेणार काय? फॅमिली डॉक्टर म्हणून या सगळ्याचा उपयोग खूप झाला असेल. कारण पेशंट जे काय असतं नाटकं करणं, त्यांना सरप्राईज दाखवणं वगैरे वगैरे तुम्हाला फार छान जमलं असेल. हो, प्रश्न नाही. म्हणजे पेशंट मुळात काय माहिती आहे की मला मनुष्य आवडतो. आणि त्यामुळे पेशंट आपल्याला आल्यानंतर आपण त्याला खरा पेशंट म्हणतो, पण पेशंट असतो मी. कारण त्याला पूर्ण वेळ देऊन भरपूर तो काय बोलतो, काय सांगतो, कसं सांगतो, कुठल्या भाषेत सांगतो हे कळायला पाहिजे. आणि संवाद हा महत्त्वाचा आहे. कारण डॉक्टर आणि पेशंट म्हणजे एक मध्ये ब्रिज असतो. त्या टोकाला तो आहे, मी ह्या बाजूला तो आहे. मुळात तो त्या बाजूला आला का? कारण त्याला एक असा विश्वास होतो की इथे मी बरा होईल. आणि म्हणून माझं एक स्वतःचं आयुष्यामध्ये असं असलं पाहिजे, तुम्ही तत्त्व म्हणा काय वाटेल ते म्हणा त्याला, की मी आय शुड बी एबल टू गिव्ह द बेस्ट आय कॅन. ही माझी वृत्ती असली पाहिजे. मग तेव्हा मला नीट समजलं पाहिजे. आता त्यातली गमत अशी आहे की कोकणी पेशंट आणि भैया हे माझ्याकडे जास्तीत जास्त पेशंट असायचे. सुरुवात मी ज्यावेळेला केली, दवाखाना चालूच केला, त्यावेळेला डॉक्टर लोकांना कुठल्याही प्रकारे आपली जाहिरातबाजी करता येत नाही. म्हणजे तुम्ही दवाखाना आता चालू करताय तर तुम्हाला पूजा बिजा घालून मोठं बँड लावून काही करता येत नाही. तर मी आणि माझं पहिल्यापासून एक होतं की आपला डॉक्टर कोण हे लोकांना दिसला पाहिजे. तर म्हणून मी बाहेरच बसायचा. तर नवीन वेळ झाला खुश आपल्याकडे डॉक्टर आणि स्वतः दवाखाना टाय लावून मी बसायचं. म्हणजे ते समोरून शाळेतल्या मुली जायच्या, देखो देखो टाई लगा के हिरो बन के बैठेला है नहीं कोई मक्खी मार रहा है. त्याच मुली 3 दिवसांनी म्हणजे आज तो देखो ऐसे मुंह डाल के बैठा है आणि आज मक्खी भी मारने के लिए नाही म्हणजे अशा त्या गमती त्यावेळेला असायच्या. झालं 2-3 दिवस झाले, कोण पेशंट नाही काही नाही, कोण येणार, पण आपण वेळेवर जाऊन बसायला एवढं माहिती होतं. आणि मग एक भैया आला वरती, तर 3 पायऱ्या होत्या, चढून वर यायला लागायचं. मला वाटलं चला आला कोणतरी. तो आला, अरे साहेब ई डॉक्टर मागता. हा हो ई, हा डॉक्टर कुठे आहे म्हणे. म्हणजे त्याने दुसरा डॉक्टर कोणता फक्त मला विचार समजलं की नाही. म्हणजे अशी माझी फलगत होता शेवटी झालं. पण मला काय नशिबाने बरं झालं, आमच्याकडे डॉक्टर्स खूप आहेत. माझे काका डॉक्टर्स, माझे वडील डॉक्टर्स, आणि आता माझ्याजवळ 23 डॉक्टर होत आम्ही सगळे. हां, तर सांगायचं असं की म्हणजे काही लोक याने शिकून डॉक्टर होतात, तुम्ही जेनेटिक्स डॉक्टर लहानपणापासून हो म्हणा. यू राईटली पुट इट. तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझ्या जीन्सच तो आहे त्याच्यामध्ये आहे. तर ते असं करता येतं. म्हणून तर माझा काका होता मुंबईत जो प्रॅक्टिस करणार, तो मला म्हणाला की लक्षात घे, येणारा प्रत्येक पेशंट आपला ॲम्बॅसेडर असतो. ओके.
चांगला विषय आहे. हां, तर तो असं करता करता आणि दुसरं काय झालं माहिती आहे का, की मी एक गोष्ट फार चांगली केली. मी गेल्यानंतर वेळ मला भरपूर असल्यामुळे आजवर सगळे डॉक्टर्स होते, तर बहुतेक सगळे गुजराती, भोरी अशा प्रकारे डॉक्टर होते, ख्रिश्चन्स होते, मराठी कोण नव्हता. पहिल्याच वर्षी, कारण मी ऑगस्ट 25-63ला दवाखाना सुरू केला, गणपती आला, तर ते शाखेची मंडळी आली, डॉक्टर साहेब तुम्हाला आम्ही बोलवायला आलो. म्हटलं काय कशासाठी? तर नाही म्हणे आमच्याकडे नाचाची कॉम्पिटिशन आहे या 10 दिवसामध्ये, तर ते जज म्हणून मला बोंबला. नशीब एवढं की मला नाचायला लावलं नाही, परंतु गेलो तिथे. मग तो तिथे जे असतात कार्यकर्ते त्यांना माईकवर बोलण्याची फार हौस असते. हॅलो हॅलो हॅलो, कृपया कृपया करून ध्यान द्या इथे, हॅलो हॅलो, बोलू नका का, बसलं तिकडे. आज आपल्याकडे जज म्हणून आपल्याला नशिबाने डॉक्टर देशपांडे आलेले आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया. टाळ्या आरडाओरडा झाला सगळा. आणि ते आज इथे आलेत आणि हे इथे आपल्या वस्तीमध्ये आलेले पहिले मराठी डॉक्टर आहेत, तरी म्हणजे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. तर मनात पण सगळ्यांना लाभ घ्यावा म्हणजे काय, गणपती कृपेने आजारी पडा. तर अशा गमती आल्या. तर मी म्हटलं असं बोलू नका. नाही साहेब काही नाही म्हणाले. आणि त्या जज कसला हो मी बोंबलायला, माझ्याबरोबर एक बाई येऊन बसल्या होत्या, त्या मराठी शाळेच्या प्राध्यापिका होत्या. आणि मी 2 मार्क दिले तिकडे, त्याने 8 दिले, मी तिकडे 3 दिले, तिकडे 7 दिले. म्हणजे मी म्हटलं बघा तुम्ही माझ्या मार्कांची काळजी करू नका, तुमच्याप्रमाणे द्या. पण खरं कुणाला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. त्यांच्याही मार्काला महत्त्व होतं आणि माझ्याही मार्काला महत्त्व होतं. उगीच आपल्या आम्ही देखाव्यासाठी आणून ठेवलं होतं. तर असे सगळं पहिल्यांदा सुरुवातीला अनुभव आला आहे. त्यावेळेला तुम्हाला काही अशा अडचणी आल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा काय? सुरुवातीच्या काळात खूपच असतं, म्हणजे कोणीतरी दुसरा डॉक्टर आला नाही म्हणून आपली कुठेतरी वर्णी लागते. नाही तसे आलेच माझ्याकडे. नाही आता बघा त्याच्यामध्ये एक सांगतो, एक दिवस आले घरात, गोष्ट आले माझ्याकडे, म्हटलं बसा बसा काका बसा. त्याला बसवलं. मी तुमच्याकडे आलो, नवीन डॉक्टर आहात तुम्ही, काहीतरी ज्ञान तुमचं अजून बरं असेल म्हणून मी आलो. म्हणालो काय असतं म्हणाले डॉक्टर साहेब, जसा काळ लोटतो तसं तुमचं ज्ञान गंजून जातं आणि मग तुम्हाला काही लोक करायला आलं. तर तुम्ही आता नवीन आहात तर तुम्ही काही करावं करून दाखवा. मला जन्मापासून दमा आहे, तर तुम्ही म्हणे हा घालवून दाखवा माझा दमा. तर मी दमा काय घालवून दाखवणार. पण तरी त्या दिवशी त्यांना ते मला इंजेक्शन द्या म्हणाले, पण त्यावेळेला देणं भागत होतं, ते मी दिलं. आणि ते नंतर माझ्याकडे काही वर्षांपर्यंत ते यायचे बंदच झाले. बरे झाले. मी नवीन कोण आता मी जातो म्हणाला. बरे झाले. दमा भरवण्याचा प्रकार फार वेगळा आहे. तुम्हाला हैदराबादला मासे घालायचे माहिती आहे ना, ते औषध घालून. हां, तसं काही जण आमच्या लालबागच्या एरियामध्ये एक डॉक्टर होते, ते दमा बरा करता म्हणून प्रसिद्ध होते. पण त्यांच्याकडे ज्याने ज्याने औषध खाल्ले ते सगळे जाड व्हायचे. कुशिंग सिंड्रोम व्हायचा. कारण प्रेडनिसोलॉन स्टेरॉइड दिल्यानंतर दमा लवकर कंट्रोल होतो. पण तसं ते करायचं नसतं, ते सोडा. तर असे काही अनुभव येत असतात. शिवाय कोकणी येणारी माणसं असतात आणि भैयांची भाषा कळत नाही. तर तुम्हाला एक 2 उदाहरणं सांगतो. भैयाची माझ्याकडे गृहस्थ आले, आपको क्या होता है? अरे साहब 4 दिन से मैदान नहीं. काय अर्थ करा? 4 दिवसांचे मैदान नाही म्हणजे त्याला बद्ध कुठं 4 दिवस परखडच झालं नव्हतं, कॉन्स्टिपेशन. तर कळणार कसं? नंतर मी एका भैया आला झोपडावरती. म्हटलं भाईसाहेब सांस लो और पकड के रखो. मला तसं तपासायचं होतं. लाव म्हणाला. सांस लो और पकड के रखो. भैयाला हिंदी कळणंच शक्य नाही. ससिया लाहो हाली हाली पकडवा के पकडो, पकडवा के धरा करो. आता हे त्यांचं जी भाषा आहे ती मला आता त्यांची पूर्ण बोलता येते भैयाबरोबर. आता तसेच कोकणी आल्यानंतर त्यांची भाषा कळत नाही आपल्या मराठी लोकांना. माझाच एक मित्र होता डॉक्टर नरदे म्हणतो, जयसिंगपूरचा. तो पार्लर प्रॅक्टिस करायचा. पण माझ्या वेळात त्याच्या वेळा अशा होत्या की तो माझ्याकडे निम्मा वेळ येऊन सकाळच्या वेळेला येऊन काम करत असे. तो म्हणाला बाबा रे, परत तुझा लोकं म्हणून मला कधी सांगू नको. तुझे गुजराती पेशंट येतात, आपले कोकणी येतात ते आणि भैये येतात, मला काही कळत नाही. तर कोकणी जाता त्या बायकांचं काय असतं, साधी चक्कर. मी माझ्या पुस्तकात पण दिले शब्द, साधी चक्कर. आता त्याला कळायचं नाही. भेऱ्याहून येता, चक्कर खाता, पडूक जाता, ढकलता. तुम्हाला कोकणी कळतं? हो, मी कोकणीच आहे. कोकणीच आहे. हां, फेकतो कसा आहे फार मजेशीर आहे. म्हणजे चालता चालता एकदम असं एकदम होणं. पण हे मला कळत होतं कारण माझी आई मालवण मेगुरल्याची, त्यामुळे. हां, तर मला कोकणी येतं, गुजराती येतं, इंग्लिश मराठी प्रश्नच नाही.
तर त्याचा खूप फायदा झाला. त्याचा खरंच फायदा होतो. प्रश्न खूप. दुसरं इतकंच नव्हे, कोकणी मुसलमान त्यांची भाषा परत वेगळी आहे. तर ते यायची मोमिना बी म्हणून यायची. मतलब क्या हुआ जी? अरे क्या करने, मैं तो इतनी परेशान हो गई हो, लगता है अभी अल्लाह मियाँ ले जाएगी तो अच्छा होएगा. तो म्हणजे काय झालं काय सांगतो म्हणाले. ह्या का हाडलो. हाँ, विंग्रेजी स्कूल में जाता हुआ, बोल विंग्रेजी में नाम बोल, विंग्रेजी में. तो मी लावायला घेतलं. नाम बोल बोल बोल. ए बी डुला, अब्दुल्ला नाव त्याचं. ए बी डुला आहे तर ते इंग्लिश. एकदम बदमाश आहे. पढ़ाई वढ़ाई कुछ करने का नहीं, इसको वो मिस आती सिखाने को. आमच्या एरियामध्ये जितक्या तरुण ख्रिश्चन मुली होत्या त्या सगळ्या मिस. आणि या सगळ्यांना यांच्या घरी ट्युशन, कारण यांच्याकडे 5 वेळा शिकलेले कोण नाहीत. आणि बहुतेक सगळे बंगालवाल्याचे धंदे करायला होता अब्दुल्ला. हाँ, तो इसके हाजी मियाँ बोले अब्दुल्ला को अच्छी दवा देने का. फाल्या सुधीक चकोट जाऊ का होया. तर फाल्या सुधीक चकोट जाऊ का आहे का मराठी आहे का हिंदी आहे का. पण त्यांना जर कधी गेले आणि फॉर्मवर लिहा म्हटलं आपली भाषा कोणती, तर उर्दू लिहितात. हे कुठलं उर्दू कळत नाही. या कोकणी मुसलमानांच्या भाषेचं मी व्याकरण लिहिलं आहे. काय व्याकरण आहे ते. हां, अब्दुल्ला का बुखार आले. जो हिंदीमधला जो अब्दुल्ला को बुखार आया हे हैचा शे होतो आणि अब्दुल्ला को बुखारचा का होतो. अच्छा, हे एक म्हणजे लाचा ऐवजी का. बरं, अब्दुल्लाला ताप आला आहे म्हणजे आपला जो ला आहे त्याच्यावेळी तो का होतो. हे अशा प्रकारे थोडे फार मोठं इट इज व्हेरी इंटरेस्टिंग लँग्वेज. कारण माझ्याकडे एक जण म्हणजे मी जेव्हा कोकणात गेलो होतो तेव्हा त्याने सांगितलं फजर को. फजर म्हणजे सकाळी. हां, फजर को 6 बजे उठेगा तो कुडाळ को कितना बजे पोहोचेगा. त्याने सांगितलं होतं. ती म्हणे ते म्हणजे आठवण आहे फक्त तेवढ्या पुरतं. बरोबर. तर तुम्हाला आता हे झालं पेशंटवरचं. तुम्हाला त्यावेळेला कुठल्या प्रोफेशनली काही कॉम्पिटिशन्स आणि याच्यामधले काही अनुभव आहेत का, त्याच्यात काही निघालं आहे का. हो, त्याचं असं होतं की मुळात मला हवी तशी प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे की फॅमिली डॉक्टर म्हटलं की इंजेक्शन म्हणजे मुलांना नको असतं इंजेक्शन. तर माझ्याकडे इंजेक्शन नसल्यामुळे म्हणजे मी इंजेक्शन देत नाही. किंवा मला माहिती आहे की काही अशी लोक येतानाच माझ्याकडे अशी येत असत. म्हटलं काय हो, अहो काय सांगू जणू 3 दिवस ताप येतो या, कमी होईना, म्हणजे एक इंजेक्शन घ्यावं. बाही वर करून एक सुई करा म्हणतो मी. अरे म्हणतो म्हणजे काय, मी तो तपासलं नाही, विचारलं नाही, काही झालं तर सुई करा म्हणतो म्हणजे काय. मी ऐकलं शक्यच नव्हतं. पण अहो तुम्हाला आवश्यकता नाही इंजेक्शनची. ही माणसं परत माझ्याकडे येत नसत. पण गावभर फिरून यायची. कारण काय व्हायचं, आज एक इंजेक्शन उद्या एक इंजेक्शनमध्ये आता अशक्ता आला म्हणून मग शक्तीचं इंजेक्शन. तर त्याच्यात ते बेजार होत असत. सुरुवात जोरात करतात पण शेवटी मुख्य कारण चिमटा बसतो पैशाचा. आणि त्यांना माहिती होती की हा देत नाही. आणि मी पैसे काय त्या 200 रुपये 2 दिवसाचे, मुलांचे 2 दिवसाचे 1 रुपया. आता तेच त्याचे वाढले, आता ते शेकड्यात गेले. आता 300 किंवा 400 रुपये 2 दिवसाचे औषधाचे सगळ्या सहित. आता ऐकणाऱ्याला असं वाटतं की 2 किंवा 4 रुपये म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर 1963 साली 64 साली सोन्याचा भाव माहिती आहे तुम्हाला, 97 रुपये तोळा होता. तुमचा विश्वास असेल तर. त्या हिशोबाने आज मी 2 किंवा 3 दिवसाच्या औषधाचे 1400 ते 1800 रुपये घ्यायला पाहिजे. मला लोक दगड मारतील बघा वेळा डॉक्टर म्हणून. नाही पण खरं तर लाख घेतले पाहिजेत तुम्ही. सध्या सोन्याचा भाव तसा आहे. तर मला सांगायचं असं की हे इंजेक्शन न देण्यामुळे माझ्या बरेचसे पेशंट त्यावेळेला सुटले. पण आज मात्र मला त्याच गोष्टीचा अनुभव वाटतो. कारण तरी 2.5-3 लाख पेशंट मी बघितले असतील तिकडच्या एवढ्या वर्षामध्ये. आणि मध्ये काही काळ म्हणजे 76 पासून 2000पर्यंत माझे 2 दवाखाने होते, बांद्रा आणि माझगावसुद्धा. आणि दुसरं असं की माझे एवढे पैसे कमी असूनसुद्धा त्यातच पेशंट सांगा साहेब आज साहेबांना आज 1 रुपया ठेवा, नंतर 1 रुपया देतो. आता या डॉक्टरांची फी किती असावी हे जगात कोणच सांगू शकणार नाही. पण त्याचा अनुभव प्रत्येकाने ठेवावा लागतो. प्रत्येकाने मी जिथे काम करत होतो ती वस्ती तुम्ही लक्षात घ्या, माझगावला मी काम करत होतो. जितके बरेचसे लोक गरीब, निम्न मध्यम वर्गातले, मध्यम वर्गातले आणि काही जे श्रीमंत होते काय अचाट श्रीमंत होते. पण जितका मनुष्य गरीब होता तितका तो मला जास्त प्रामाणिक मिळालेला आहे. एका भैयाने, कारण तो सॉमिल माझ्याजवळ होती, मुस्तफा बाजार तुम्हाला मुंबईतला माहिती असेल, लाकडाचा सगळ्यात मोठा बाजार. तिथे सॉमिलमध्ये बोट कापलेला एक भैया होता आणि थोडा भाग राहिला होता. पण मी काय करायचा, आईस्क्रीमच्या कपमध्ये जे ते हे मिळतात ना, बारीक
पट्टी, लाकडाची पट्टी ती ठेवून देत असते. त्या पट्टीतच स्प्लिंट लावून मी ते त्याचं बोट बरं केलं होतं. आणि त्याचे 2-3 फक्त दिवस बाकी होते. हा गावाला गेला त्याच्या आई बरी नाही म्हणून. त्याने मला ₹1.5 बाकी होता. मला माहीतसुद्धा नव्हतं, लक्षातसुद्धा नव्हतं. 11 वर्षाने आणून मला ते ₹1.5 दिला आहे. मी त्याला म्हटलं, अरे आपने बोल दिया तो मुझे मिल गया. नहीं नहीं साहब. म्हणजे त्या पेशंटचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे, त्यांना पण कौतुक केलं पाहिजे. हे हां, पण एक आहे मात्र, तुम्ही गरीब माणसाच्या आत्मसन्मान, ज्याला म्हणजे आपण इंग्लिशमध्ये सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो, त्याला दुखावलं तर मात्र तो तुम्हाला कधीच देणार नाही पैसे. अच्छा. त्याला कधी जर असं म्हटलं तुम्ही ना, मेरे को पैसा दुबाने का नाही आहे, हे म्हणणं नाही. मी उलटं केलं होतं. अमिताभ बच्चन घुसळला होता. आपका आपके ईमान पे भरोसा है. अरे हाँ साहब, हम तो ईमानदार है. आपका अगर आपके ईमान पे भरोसा तो मेरा तो 100% ईमान पे भरोसा है. तो मैं क्यों लिखूँ मेरा पैसा? रोज़ सुबह उठ के मैं कितने बाकी है ये पढ़ूँ या गीता माई को पढ़ूँ? फिक्र मत करो, जब भी आपके पास पैसा आएगा तो ला के दे दो. अगर आप नहीं दे पाए तो मैं समझूंगा या तो इतना पैसा नहीं कमा पाए, या तो हो सकता है कि जब भी देने का टाइम आए तब उस टाइम नहीं थे, या तो सचमुच आप भूल गए. जैसे कुछ बारीक छोटी छोटी बातें भी हम भूल जाते हैं, तो सचमुच भूल गए होगे. चला, त्यानिमित्ताने मला यांच्यातला अमिताभ बच्चन बघायला मिळाला. त्याबद्दल पण दुसरा एक अनुभव सांगतो मजेशीर, की फार विचित्र. पण एक आला धापा टाकत, अर्धवट लुंगी नेसलेला, दाढीमध्ये आधीच्या खाल्लेल्या बिर्याणीचे शीतं पडलेले आहेत वगैरे असा. अरे साहब का करो, म्हणजे क्या हो गया? अरे साहब हमका बचाओ. म्हणजे होगड़ा क्या? अरे साहब ये जे अस्पताल में गए हैं तो कहते की तुम्हाला खून द्यायला पडी. कुणाला बायकोला यायचा, ज्याला बायकोला रक्त द्यायला पाहिजे होतं, हे त्यांनी सांगितलं तुझं रक्त चालतंय तर तू दे म्हणून. हा द्यायला तयार नाही. म्हणजे इधर हवे मी समजातो. खाली उतरलो, पायरीवरनं खाली येऊन असं निम्म्यावर उभा राहिलो. असं झाल्यावर मला बघितलं तिथे 10 लोक झाले, म्हणतात 50, जवळजवळ 60-70 लोक बघता जमा झाले. खुद के औरत के पास खून आप देना चाहते हो, आपके बदले में खून तो है. हाँ साहब मैं जिंदा हूँ तो खून तो होगा साहब, मगर आप हमको बताओ सब बचाओ साहब. तो मतलब बचाने का सवाल नहीं है, तुम औरत को बचाने का है, तुमको खून देना पड़ेगा. अरे नहीं साहब, भला कितना भी पैसा लगेगा, हम साहब हमारा ज़मीन बेच डालेगा, मगर हमको. मतलब ये बकबक मत करो, पैसा लगेगा, मेरे खून की कीमत बोलो क्या होती है, मैं आता हूँ मेरा खून देता है. अरे नहीं साहब, बाकी पागल है क्या? तो एकाने 2 थप्पड़ दिला, चल डॉक्टर का खून निकले खरीने को निकला आहे. असे गमतीदार प्रसंग. अजून एखादं सांगू शकतो? सांगू अगदी. अरे जरूर. लोकांच्या कल्पना बघा, कोणाचं आयुष्य किती असं यावर सांगतो. माझा दवाखाना कुठे होता माहिती आहे? माझगावचा, राणीबागेच्या मागे. अरे हां. तर माझ्या दवाखान्यासमोर अशा ज्यांची पाठमोर आहे अशी बैठी घरं होती, तिथले माळी वगैरे सगळे राहणाऱ्या लोकांची. तर खिडकी या बाजूला होती, पलीकडच्या बाजूला एक बाई राहत होती, नावं कोणाची सांगत नाही. तर मी गेलो त्यावेळेला तो म्हणाला, डॉक्टर तुम्ही या, कारण तिला बरेच दिवस झाले, ताप येतो, खोकला येतो, पण बरी होत नाही. आता मला मनात आलं की म्हटलं मी हिचा एक्सरे काढला पाहिजे. माझं काम सोपं झालं, कारण तिथे ठेवलेलीच मी सगळी औषधं बघितली, आजूबाजूच्या डॉक्टरांनी दिलेली होती, आणि त्यामुळे टायफॉईड नाही, मलेरिया नाही, हे नाही ते नाही करून मला कळलं की म्हटलं माझ्या मनाची शंका आली TBची तीच असणार. तर मी फक्त एक एक्सरे काढून तो काढून आणला. TB होता बाईला. मी इंजेक्शन वगैरे द्यायला सुरुवात केली, समोरच होती. मी तिकडे जाऊन घरी जाऊन इंजेक्शन देण्याचं मी ₹2 घेत असे, इंजेक्शन त्यांचंच. तर तो मला साहेब जरा कमी करा ना तुमचे पैसे. तर माझा कंपाऊंडर होता, त्याला मी शिकवलं होतं इंजेक्शन द्यायला. कारण काही ठिकाणी तो, कारण अहो घरी गेल्यानंतर सुद्धा म्हणजे माझा वेळ तर जायचं ना, तरी मग काहीतरी मी अपेक्षा करावी पैशाची आल्याबद्दल. परवडायचंच नाही. ₹1 सांगितला 8 आणे देतो ही परिस्थिती होती. कंपाऊंडर जाऊन देत होता, पण ती बाई पूर्ण बरी झाली. 4 वर्षांनी ती वारली. जी वारली तेव्हा तिचं वय होतं 45. मध्यंतरीच्या काळामध्ये व्हायचं काय नेहमी, खिडकीच्या बाजूला एक मनुष्य उभा राहतो, तू बाहेर ये मग तुला दाखवतो. माझ्या आईचं दूध पियालास ना तू, म्हणजे सगळ्या धाकट्या भावाला हे असा याचा मोठा भाऊ, आणि तो झुलणारा असा, बाहेर ये, हे त्याचं काम चालू. हा असला मनुष्य. आणि ती बाई गेली म्हणजे बाजूच्या माणसाला सगळं, साहेबांना तुमका कळला काय? म्हटलं काय झालं? पक्याची आईच गेली. पक्याची आईच म्हणजे त्याची आईच म्हणजे आई, ती गेली म्हणून. मी म्हटलं झालं आता काय होतं बघूया. झाला तासाभराने आले.
आणि काही लोकांना काय पद्धत माहिती आहे का, कोण गेलं की पहिल्यांदा तर हा आला, साहेब सती तिथेच द्या. म्हटलं कसलं आहे, गेली ना आमची. अरे पण म्हटलं मी त्यांना इतके वर्ष औषध पण मध्ये 6 म्हटलं 3-4 वर्ष मी औषध पण दिले, ठणठणीत होती. आई झालं काय, आता झालं काय म्हणजे काय, त्याचे वय झालं ना. अरे वय काय झालं म्हटलं तुझे, मग 40-45 झालं की बाई माणूस आणि किती जगतं म्हणाल म्हणतो. तो म्हटलं मला काय सर्टिफिकेट देता येणार नाही. अरे सांगता कोणाला भाषा नाही देता येणार. मग तो एकेरीवरच आला, आई बहिणी वगैरे. तोपर्यंत आवाज ऐकून लोक जमावले बाहेर. सगळे लोक जमावायला वेळ लागत नाही मुंबईत. नुसतं एक 5 पैशात नाणं टाका आणि नुसतं बघत बसा, तर हळूहळू माणसं जमतात त्या. तर ते अर्थात शेवटी हे प्रकरण निमवायचा हा प्रश्न होता. मग तिकडचा एक कॉल होतो, शिवसेनेचा लीडर आला आणि तुम्हाला म्हणा तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे औषध घेतलं होतं एवढंच फक्त तुम्ही लिहून द्या, पुढचं बघू काय ते काय. तेवढ्या त्यांनी निभावून नेलं ते प्रकरण. पण सांगतो म्हणजे असे प्रसंग येतात आणि रस्ता ब्लॉक होण्यापर्यंत लोक जमा होतात बघता बघता. माझ्याकडे ESIची स्कीम होती, कामगार विमा योजना. तर माझ्या स्वभावामध्ये खोटी सर्टिफिकेट देण्यावर नाही आहे, देणार नाही म्हणजे नाही. तर 3 दिवसाची रजा फक्त दिली तर चालत असते. 4थ्या दिवशी तो कामावर जातो, परत त्याला फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला लागत नाही. पण रजा वाढवायची असली तर 3 दिवसानंतर वाढवावी लागते, दर 7 दिवसांनी वाढवावी लागते. हा तो गेला, तो घरात आला, 1.5 महिन्याने गावाहून आला आणि मग साहेब मला सर्टिफिकेट द्या. दिलं तर तो मी मफताल माझ्या बाजूला होती ना, तर तो काय म्हणतात त्याला जॉबर मला घेणार नाही, आधी सगळी मधली सर्टिफिकेट घेऊन ये. मधली मला परत आला, साहेब तुमचे काय असे चहा पाण्याचे पैसे आहे, चहा पाणी. हे लोकांना फार ती सवयच झाली आहे, कारण खालपासून वरपर्यंत आपल्याला तेच चालू आहे, चहा पाणी बदलत जातं एवढंच. तर मी त्यांना म्हटलं तर मला देता येणार नाही, माझी नोकरी जाईल. झालं, त्याचे वडील येऊन गेले. मग सायकलवाले गुल्लू शेट येऊन, साहेब गरीब माणूस आहे, त्याच्या पोटावरती पाय वगैरे वगैरे. मी सर्टिफिकेट परत दिलं नाही, त्याची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर हा माझ्या त्या आमची जी सगळी त्या गाड्यांची लाईन होती 12ची, तिकडे कोपऱ्यावरती बसून राहायचा असा मोठा हातावर हे घेऊन. तर मी इंग्लिश सिनेमामध्ये बघितलेलं होतं, ह्या लोकांना पाठ कधी दाखवायचे नाही. तुम्ही बघितलं असेल, ते असे उतरून तसे येऊन बसतात. तर तो बसला कोपऱ्यावरती आणि तिकडून दाखवायचा, तुला दाखवतो वगैरे. मी लटकील पण तुला पोचवील. हा त्याचा तिकडे बसून रोज दम मला त्याला. तर म्हटलं हा काय मला पोचवत आहे. तर मी असं बरोबर उठून गाडीचं दार करून मग बसायचं. मग तो उभा राहायचा, मग असा झुलतोय तो, हा मला मारण्याचा दम देतो का. आता त्याची नोकरी गेली. सर हे आहे, हे असले अनुभव सुरुवातीला आले. अगदी अनुभव भरपूरच दिसत आहेत, खूपच आहेत. पण त्याचबरोबर मला एक मुळात असलेला प्रश्न बहुतेक प्रेक्षकांना पडला असेल. सध्या फॅमिली डॉक्टर ही संकल्पना खूप विचित्र झालेली आहे, सगळी वेगळ्या याची झालेली आहे. तर तुमचं अनुभव, कारण तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला हे स्थित्यंतर व्हायची काही शक्यताच नव्हती, कारण त्यावेळेला सिटी स्कॅन सोनोग्राफी नव्हती मुंबईमध्ये, ती खूप नंतर आलेली आहे. हल्ली खूपच तंत्रज्ञान पुढे गेल्यानंतर खूप वाढलं. हो, त्यावेळेला म्हणजे फॅमिली डॉक्टर्स म्हणजे नाडी बघून औषध देणारे डॉक्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यापासून आतापर्यंत आता फॅमिली डॉक्टर्स खूप संख्या कमी झाली. इव्हन लोकांच्या संकल्पना कमी झाल्या फॅमिली डॉक्टर्स विषयीच्या. तर हा सगळा प्रवास जरा थोडासा आपल्या याच्यातून यायला हवा. कारण काय, फॅमिली डॉक्टर का नाही आता, काय कमी झाले, किंवा लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास का कमी झाला, या सगळ्याविषयी आपल्याला एक अनुभवी डॉक्टर या नजरेनं सगळं बघूया. कारण फॅमिली डॉक्टर ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ताच आपण बघितलं की आपण ह्याच्यामध्ये होतो, सगळे डॉक्टर्स जे काही, सगळे देश जे काही कोरोनामध्ये जास्त चांगले झाले, लाईक फिनलंड म्हणा किंवा जे स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत, त्या देशामध्ये फॅमिली डॉक्टर्स मजबूत होते हे बघितलेलं आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे या सगळ्याविषयी ते मला जरा नीट कळू दे. माझ्या असं लक्षात आलं आहे की पहिली गोष्ट आपल्याकडे, मी ज्यावेळेला फॅमिली डॉक्टर म्हणत होतो, MBBS नंतर लगेच मी फॅमिली डॉक्टर होऊ शकत होतो. अमेरिका, इंग्लंड किंवा फिनलंड तुम्ही म्हटलं त्या ठिकाणी तुम्ही नुसते ग्रॅज्युएट झाला तर म्हणून तुम्हाला एकदम अशी फॅमिली प्रॅक्टिस सुरू करता येत नाही. आणि आता मला जास्त पडतं की फॅमिली डॉक्टर होणं हे पोझिशनच आहे, जे नेहमी अरे वो छोटा डॉक्टर, म्हणजे मी छोटा डॉक्टर असतो, बरं कन्सल्टंट हा. पण खरा छोटा डॉक्टरला त्या
पेशंटच नुसतं माहीत नसतो, कुटुंब माहीत असतं. आणि मला आता या माझ्या वयात 3 पिढ्या माहिती आहेत काय काय त्यांचे रोग झालेले ते. कारण अजून माझगावचे लोक 4-5 जण गोळा होऊन टॅक्सीने माझ्याकडे ते बांद्राला येतात. ते सगळे मला आधी आले तरी अजून मला सगळे ते आठवण नावासही सगळे आठवतात. सांगायचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं डॉक्टर तर कमी झालं. म्हणजे मी म्हणतो की जशी माहिती ना आपण वाचतो बऱ्याचदा पेपरमध्ये की अमुक अमुक प्राणी जात नाहीशीच होत चालले, एक्सटिंक्शन ऑफ सर्टन स्पीसीज. तसं फॅमिली डॉक्टर हे आता कदाचित 15-21 वर्षांनी दिसणार नाहीत कुठे. झालेल्या प्रत्येक डॉक्टरला डॉक्टर व्हायचं असतं. पूर्वीच्या शिकवण्या पद्धतीमध्ये या सगळी टेक्नॉलॉजी पुढे गेली नसल्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही तपासून काय काय माहिती त्याच्यातनं घेता आणि ह्यावरून तुम्हाला काय झालं असेल पेशंट असं वाटतं आणि ते वाटतं हे बरोबर आहे की नाही ठरवण्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टिगेशन वापरणं. मग मला असं वाटतं याला न्यूमोनिया असेल, मग आता मी एक्सरे काढून बघू, रक्त काढून बघू. त्यानंतर आता उलटं झालं आहे. नुसत्या तक्रारी सांगितल्या, पेशंटच म्हणतो मग साहेब आता करायला काय, आपण मी औषध देतो आपण बघूया, नाही पण मी एक्सरे काढू का. मग आता कसं झालं आहे की दुसरी गोष्ट लक्षात घ्या की कन्सल्टंटकडे झालं लोकांना जायची घाई का, तर अनेक ठिकाणी ज्या बातम्या येतात हा रोग तमका रोग, हा साथीचा रोग, ह्याच्यामध्ये मरतो, मग तो बर्ड फ्लू, मग जवळपास पक्षी दिसतील. मग ह्याची सगळी लोक माहिती काढत असतात. आणि हा जो सगळा विश्व असेल जो मोबाईल आला, यूट्यूब वगैरे आहे, सगळं आहे, गुगल आहे. तर पेशंटची 2 बाजूनी पंचायत झाली आहे. त्याला सांगितलं तू कन्सल्टंटला दाखव, तर त्याला खाजगी कन्सल्टंट पाहिजे असतो. त्याला म्हणाले जे हॉस्पिटल जा, KMला जा, या ठिकाणी मी तुला नेऊन देतो. तिथे नको त्यांना जायला, कारण त्यांच्याविषयी चांगलं उत्तमपैकी काम तिथे केलं जातं ह्या हॉस्पिटल्समध्ये. पण मीडिया हा जो आपल्याकडे प्रकार आहे ना, हा आपल्या मेडिसिनचा शत्रू आहे असं मला वाटतं. चांगलं काहीही त्याच्यावर सांगितलं जातं, लोकांना समजावून सांगितलं जात नाही. वास्तविक एखादा चॅनल किंवा निदान प्रत्येक चॅनल अर्धा 1 तास लोकांना काहीतरी सांगू शकतो. ह्याच तेच तुम्ही सर खूप छान केलं. मला असं आवडेल की तुम्ही हे पुस्तक लोकांना दाखवावं, कारण हे कसं आहे की आपण ज्ञान द्यायला हवं. हा जो तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्ही इथे ॲक्च्युली प्रत्यक्षात उतरवला आहे. हो, नाही हे लोकांपर्यंत हे पुस्तक मी अशासाठी लिहिण्यासाठी घेतलं मुद्दाम की पेशंटला प्रश्न पडतो मी आता दुखतेपणे जाऊ कुठे. उदाहरणार्थ कंबर दुखते, मी जाऊ कुठे. तर तो जर फॅमिली डॉक्टरकडे गेला तर खरोखर सांगायचं तो नशिबान असं मी म्हणेन. कारण अशी पंचायत अशी आहे की तो जर एकदम कन्सल्टंटकडे गेला तर साहजिकपणे एवढी तर गोष्ट खरी की कंबर दुखते म्हणून तुम्हाला एक्सरे काढायला सांगणार. बरं, एक्सरेवरती काम निभावलं ठीक आहे, नाहीतर तुम्हाला परत MRI करा, CT स्कॅन करा, म्हणजे आणखीन परत 2,000, 10,000, 20,000 बघता 18-20,000 जातात. आणि शेवटी काही दुखायच्या गोळ्या आणि तुम्ही वाकू नका, अमकं करून 4 व्यायाम करा, फिजिओथेरपिस्टकडे जा. हे सगळं एक मानवाच्या शेफ्टीसारखं ते वाढतच जातं. या अशा संकटात हल्ली पेशंट सापडतो. तर ह्याच्यामध्ये असलेली अनुक्रमणिकासुद्धा ती अशी आहे की तुमच्या ज्या पेशंटच्या ज्या नेहमीच्या तक्रारी असतील त्यांचीच नावं आहेत. खोकला, उचकी, बद्धकोष्ठ, हे सगळे नेहमीच्याच तक्रारी असतात, त्यांच्याच विषयी आहे. आणि साधारणतः डॉक्टरकडे जाण्याच्या सुद्धा काय काळजी घ्यावी, डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा अपेक्षा काय करावी, आणि मग कधी तुम्ही डॉक्टरच्या आपल्या फॅमिली डॉक्टरपेक्षा वरती आणि कुठे काही जास्ती तपास वगैरे करण्याच्या भानगडीत पडावं. आणि स्वतःहून तपास करू नयेत. पैसे वाया जातात, चुकीची माहिती मिळू शकते, चुकीची औषधं स्वतः औषधं करू नका. कारण औषधं साधारणपणे काय घेता येतील हे सुद्धा लिहिलेलं असतं. प्रत्यक्ष औषध नाही लिहिलेलं मी, पण ते कुठली औषधासाठी येतात लिहिलं आहे. पण म्हणून आपण घेऊन दरवेळेला सांगितलं की स्वतःहून कधी औषधं करणं, स्वतःहून तपास करण्याच्या भानगडीत पडू नका, हे मुद्दाम लिहिलं आहे. आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्यांनाच विचारून घेत जा, हा मुख्य आहे. तर तो फॅमिली डॉक्टर अर्थात मुळात काय काय आमच्यासाठी करू शकतो हे मनात आपल्या येईलच साहजिकपणे. तर त्याची उत्तरं याच्यामध्ये आपल्याला निश्चित सापडतील. आता नाईक साहेब समोर बसलेले आहेत, मधुमेहाचे विशेषज्ञ आहेत ते. त्यांच्यासमोर मी आता सांगायचं तर मधुमेहावर मी काय सांगणार नाही, पण मधुमेहाबद्दलच्या बाबतीत कसं पाहाल किंवा काय करता येईल हे सुद्धा मी यात लिहिलं आहे या पुस्तकामध्ये. सर, मधुमेह तज्ज्ञ हा पूर्णपणे फॅमिली डॉक्टरच असतो. कारण काय आहे की आमच्याकडे किडनीचे पण येणार, हो, डोळ्याचे पण येणार, हार्टचे येणार, पायाचे येणार, ब्लड प्रेशर येणार. म्हणजे एक प्रकारे आम्ही फॅमिली डॉक्टरच आहोत, फक्त जरा ग्लोरिफाईड आहोत एवढं. सगळी फी जरा वाढलेली असते, याच्या पलीकडे काय. वाढलेली साखर डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे फिरते, त्यामुळे सगळीकडे पाहावं लागतं. विषय हे आहे की कुठेतरी हल्ली असं बऱ्याच लोकांना जाणवायला लागलेलं आहे की तुम्ही आता सांगितलं असतंच की फॅमिली डॉक्टर्स हे तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.
पण त्यांच्या पुढच्या अडचणी पण तुम्ही बघितल्या असतील की जे फॅमिली डॉक्टर कमी होण्यामागे काहीतरी अडचणी असतील, काहीतरी प्रश्न असतील की ज्यामुळे आता ही संख्या करोडावायला लागली आहे, लोक जात नाही आहेत, त्यांचं रेम्युनरेशनमुळे कदाचित असेल. पण याच्याबद्दल जरा प्रकाश टाकलात तर बरं. स्पष्टपणे सांगायचं तर मला असं वाटतं की फॅमिली डॉक्टर हा 24 तास मिळणारा डॉक्टर आहे. बरोबर. ही गोष्ट तर आता ही खरी इतकी भाग्याची गोष्ट आहे. कारण मी माझंच नाही म्हणत, मी कोणताही फॅमिली डॉक्टर रात्री बेरात्री जरी फोन केला की तुम्ही बोलू डॉक्टर काही करून तुम्ही या व्हावं तर मी तुम्हाला गाडी पाठवतो, काय म्हणणार, कसंही जसं असलं तरी तो जातो, करतो, हे करतो. हे त्याला फॅमिली डॉक्टरशिवाय मिळू शकत नाही. पण एवढं काम करून एवढं देणाऱ्या माणसालासुद्धा जर ते शास्त्र व्यवहारात कसं आणायचं या दृष्टीने योग्य विचार करून जर तो डॉक्टर देत असेल की पेशंट आला आहे तर त्याच्या खिशामध्ये काय आहे पेक्षा त्याच्या खिशामध्ये त्याच्या मागे असलेलं हृदय आहे, त्याला तर काही झालेलं नाही ना, ही विवंचना त्या डॉक्टरला असली पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. तर आता मग ते एक आहे, एवढं करूनसुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे भरपूर काम केलं तरीसुद्धा तुम्हाला कधीही गडगंज पैसा मिळणार नाही. कारण तुम्ही पिगी बँकमध्ये टाकावे तसे पैसे थोडे 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 कमवत असता आणि तुमच्या जीवनशैलीप्रमाणे हल्ली शैली म्हणायचं, जीवनसरणी नाही म्हणत आहे, लाईफस्टाईल म्हटलं पाहिजे. तर ती जी काही स्टाईल आहे त्याप्रमाणे तुम्ही किती वाचू शकाल, कसे राहू शकाल. आणि दुसरं, ह्या सगळे व्यावहारिक लाभ जो असतो, तुमचं नाव होणं, पैसा मिळणं, याच्यावरती तुमचं आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाचं सुख किती अवलंबून आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता एकूणच दिशा सगळीकडे अशी झालेली आहे असं मला वाटतं की काही करा पण जास्तीत जास्त पैसे कमवा. मला आठवतं एक काळ होता जेव्हा एखादा इंजिनियर टाटा कंपनीत असला तर आय एम विथ टाटाज हे तो अभिमानाने सांगितलं. आज तसं नाही, त्याला तिकडे जर 120,000 1,20,000 पगार असेल तर दुसरीकडे 1,30,000 मिळाले तो लगेच सोडून निघून जातो. त्यात त्या कंपनीविषयी काही वाटत नाही. तसं मी फॅमिली डॉक्टर आहे पण आय एम व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय एम डुईंग माय बेस्ट टू सर्व द सोसायटी. मी माझ्याकडे आहे ते सगळं अगदी खुल्या हाताने लोकांना देतो आहे. मोबदल्याचा मी विचारसुद्धा करत नाही. हे ज्याला जमलं तो फॅमिली प्रॅक्टिस करायला जाऊ शकतो. आता दुसरं असं आहे की इतकी सगळी टेक्नॉलॉजी आल्यानंतर 1956 नेटवर्क मायक्रोस्कोप लागला, शोध लागला, त्यानंतर झपाट्याने सगळ्या फील्ड्समध्ये होत गेली प्रगती, तशी आपल्या मेडिसिनमध्ये सुद्धा. आणि आता एवढ्या सगळ्या आलेल्या अवडंबर सगळं आहे तर करायचं काय, तर हे कळवून माझ्यापुरतं मी कुठलाही पेशंट जर कधी रिपोर्ट केला मग तो जेला असेल नाही तर प्रायव्हेट कोणाकडे असेल, मी नेहमी पेशंटबरोबर जात असे. कारण मी 1960 साली MBBS झालो, तर झालेली पुढची सगळी प्रगती मला कळणार कशी, वाचून कळत नाही ती. प्रत्यक्षतः तेथे माझे सगळे गुरु मला त्या जागी भेटले आणि आम्हाला खूप आनंद आहे. आता हे सगळे उद्योग करण्यापेक्षा स्वतःच कन्सल्टंट जर झालो, पण कन्सल्टंट होण्यामध्ये सुद्धा एक प्रकार मजेशीर आहे. कन्सल्टंटसुद्धा मी शिकलो तेच शिकून पुढे गेलेला असतो. त्यालाही ते क्लिनिकल मेडिसिन शिकवलेलं असतं. डोळे कसे तपासायचे, जीभ बघून काय बघायचं, कानात काय बघायचं, हे सगळं शिकलेलं असतं. पण त्याला त्याच्यामागे मी जे भय पूर्वी कधी ज्याला तो कायदा आता दाखवला होता बोलून की म्हणजे आता मेडिसिन संपलं, पेशंट हा गिराईक आहे, म्हणजे त्याला कन्झ्युमर ॲक्टमध्ये पेशंट आणल्यानंतर कन्सल्टंट्सची मात्र दोन्ही बाजूनी पंचायत होते. ही इन्व्हेस्टिगेशन जास्ती का केली, जे नेहमी अमेरिकेत मला माहिती आहे, कारण माझा एक नातेवाईक आहे, तो स्कूटरवरनं कोण पडला की वरपासून खालपर्यंत सगळे करून टाकायचं आणि त्याचं 9-9 मिलियन 10-10 मिलियन बिल असायचं. आणि मग ते इन्शुरन्स कंपनी केस घालते, मग तेव्हा ठीक आहे 3 मिलियन कमी द्या म्हणून सांगतात, तर मुळात त्याला 4 मिलियन त्याचे असतात, वरती आणखीन मिळतात त्याला. हे लुबाडणूक तिकडे चालू असते. आता आपल्याकडे काय होतं की कन्सल्टंट गेल्यानंतर असं वाटतं अरे मला हे वाटतं आहे पण पेशंट म्हणतो अजून बरं नाही, फिजिओथेरपी पण करतो आहे, मग MRI काय करू का, मग नंतर करण्यापेक्षा आधीच केली तर, कारण मध्ये बरण्याचं पेशंट सोडूनच जाणार याला. म्हणतो सुरुवातीला एक्सरे काढतो, आणखीन काय करते करतो, पोटात जर दुखलं असलं तर मग ते त्याचं सोनोग्राफी करा, हे करा ते करा, मग एंडोस्कोपी करा, वळून घाली बघा, खालून नळी घालून बघा, हे सगळं वाढायला लागतं. त्यामुळे खरं जर पाहिलं सध्या फॅमिली डॉक्टर कमी होत चालल्यामुळे त्रासात पडला आहे तो सामान्य मनुष्य. आजार न येणं हे त्याचं भाग्य समजलं पाहिजे. अगदी बरोबर. त्याचमुळे आता काय म्हणजे असं तुम्हीच ते जास्त सांगू शकाल की मानसिक ताणतणाव याच्यासाठी फॅमिली डॉक्टरसारखी चांगली गोष्ट नव्हती. बऱ्याच फॅमिली डॉक्टरना लक्षात यायचं की हा मुलगा आता टेन्शनमध्ये आहे, तो काहीतरी करू शकतो. ती एक गोष्ट. म्हणजे मानसिक आजार आता ज्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, हां,
ते गोष्ट फॅमिली डॉक्टर असताना करायची. आता आपण क्रॉनिक डिझीजेसकडे जास्त वळतो. पूर्वीच्या काळी फॅमिलीमध्ये असं असायचं की कोणाला तरी जुलाब झाले, कोणाला सर्दी झाली, खोकला झाला, असे प्रश्न असायचे. पण आताचे प्रश्न बदलले. बरोबर. गुडघे दुखत आहेत, बाकी शरीराचा कुठला तरी भाग दुखतो, थकवा येतो, क्रॉनिक डिसीज, डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हे झोप लागत नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर या दृष्टिकोनात मी सांगेन की मी अगदी आता जे म्हणा ते बरोबर आहे. जुलाब झाले, ताप आला, आमका एवढंच खोकला आला, सर्दी आली वगैरे, यापेक्षा काही नव्हतं. तर मी माझी मी एक प्रॅक्टिस करतो ती मी संपूर्ण वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस सुरू केली. तर झाली जवळजवळ 15 वर्ष तर झाली. समुपदेशनाचा जो भाग असतो त्याला वेगळ्या ठिकाणी न पाठवता, पण मग काय ठिकाणी मी तर धारिष्ट करतो. म्हणजे असं की माझ्याकडे आता हल्ली काय पद्धत झाली आहे की आल्यानं नाव तुमचं आपका नाम क्या आहे, शीतल. पण पुढे काही नाही, बरोबर कोणतरी आलेला असतो. तर हा कोण असं तेही विचारायचं नाही, म्हणजे पंचायत थोडीशी, तर तेवढा आवर घालायचा. नंतर मग कळतं की ही 32 वर्षाची. मग पुढे 3 वर्षांनी कळतं की अरे डॉक्टर साहब हम गुड न्यूज़ देने के लिए आए, आज हम बीमार नहीं है, क्या हो रहा है, हम अभी शादी कर रहे हैं. ह्याचा अर्थ तो आधीपासून तिचा मित्र होता. आता शादी करायचं म्हणून मग मी महाविचित्र आहे. मी म्हणतो तो शादी कर रहे तो इसी इफ आय मिस्टेक नॉट, नाव यू आर 35 आणि ही 38. यू आर राईट डॉक्टर, यू आर गुड मेमरी. म्हणजे थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. तो म्हटलं यू प्लॅन युअर फॅमिली व्हेरी क्विकली. वाय? मग किती पुढे गेलं आहे बघा. तू आता टेक्नॉलॉजी म्हणा तेच सांगतोय. नाही फॉर अनदर 3 to 4 years वी डोंट वॉन्ट एनी चाइल्ड. तो म्हटलं ओके, यू आर प्लॅनिंग टू हॅव अ बेबी आफ्टर दॅट. म्हणजे रिमेंबर, हायर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स. नो 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 नो, आम्ही आमचं अंडा आणि स्पर्म आधीच बँकेत ठेवून दिलेत म्हणाले. म्हणजे ते परत सरोगेटने, म्हणजे ही टेक्नॉलॉजी कुठल्या टोकाला जाऊन पेचली आहे बघा. तर ह्या लोकांनासुद्धा मी सांगायचं ते सांगत असतो. इतर येणारेसुद्धा काय म्हणतो हे झालं, काय करतो, नाही माझं MS झालं मॅनेजमेंटमध्ये किंवा नोकरी. मात्र म्हणाले ठीक आहे, मग आता लग्न कधी. अहो साहेब काय चाइल्ड मॅरेज. म्हटलं चाइल्ड मॅरेज? म्हटलं मी मेडिकलला असं म्हटलं 26 वर्ष पुण्यात मी लगेच लग्न केलं आहे. म्हटलं चाइल्ड मॅरेज काय? म्हटलं आतापर्यंत मुलं व्हायला पाहिजे, तुझं वय आहे. म्हटलं चाइल्ड कसं झालं? म्हटलं तो बाप व्हायला पाहिजे. तर म्हटलं लग्न कर, नाही तर नुसताच बाप होशील, तसं करू नको. आता हा तुम्ही मुद्दा चांगला मांडलात. तर कदाचित एक कारण असं असू शकेल, तुमचा विचार मला त्यात पाहिजे, तो असं असू शकेल की आता फॅमिलीज कमी झाल्यात, तर फॅमिली डॉक्टरचं कसं असणार? कारण फॅमिली हळूहळू श्रिंक होत आहेत. पूर्वीसारखं मोठ्या फॅमिलीज नाही. न्यूक्लिअरकडे आलो आपण. म्हणजे हम दो हमारा एक पर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा ती फॅमिली न्यूक्लिअरच झाली. होते, न्यूक्लिअर फॅमिली झाली, बरोबर. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी गेल्या. ते फॅमिली डॉक्टरचा त्याच्याशी पण काही संबंध आहे या विषयाचा. कारण फॅमिली डॉक्टर सध्या खरंच आपल्याला शोधायला पण कठीण आहे, एवढी इथपर्यंत त्यांची संख्या कमी झाली आहे. आता कोणाला फॅमिली डॉक्टर कळतच नाही. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिकडे करतात. पण तुम्ही जे आत्ता आम्हाला अनुभव म्हणून सांगितले, त्या अनुभवाची सुद्धा एक कुठेतरी श्रीमंती आहे तुमच्याकडे. नाही बघा कसं आहे, आता दोघंही नोकरीला असतात. त्यांच्या मुलाला जुलाब होत आहे, आता थोडासा तापही आला आहे. तर आता आहे ना, म्हणून तुम्ही हे औषध या मला उद्या परत दाखवा. त्यांना काय असतं, आत्ता औषध उद्या सकाळपर्यंत मूल बरं झालं पण रांगायला खेळायला लागलं पाहिजे, ही घाई असते. तर त्यांना असं वाटतं की यात औषध, त्यापेक्षा मग कन्सल्टंटकडे एकदम गेलेलं बरं. म्हणून लवकरात लवकर बरं वाटलं म्हणजे बरं. मग पैसे तर आहेत कन्सल्टंट द्यायला, इन्व्हेस्टमेंट द्यायला त्याच्यासाठी सुद्धा आहे. तर लवकरात लवकर बरं होऊन लवकर कामाला कुठे खोटी होता कामा नये. दुसरं असं की त्याच्यामुळे घरात जबाबदारी वाढते. कोण आजारी असलं तर, समजा एखादी आई आजारी असली, काकी आजारी असली, तर घरी राहायला पाहिजे कोणीतरी. हे सगळं नको असतं. आणि अर्थात आता तुम्ही म्हणत तसं तर कुटुंबच मुळात लहान झालं आहे. एकाच घरात राहणारी माणसं तर कमी झाली आहेत. पण म्हणून फॅमिली डॉक्टर कमी झाला असं नव्हे, आहे कन्सल्टंटकडे जाण्याचीच प्रवृत्ती वाढलेली आहे. कारण आता पैसा हातामध्ये खेळतो, त्यामुळे ते जनरल मेडिसिन कशाला जा, एकदम सगळं कन्सल्टंटकडेच जावं. हे सुद्धा त्याच्यामधलं एक कारण आहे. आता सगळ्यात आपण आता तासभर होऊन गेला आहे, त्यामुळे आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. बरं, तुम्ही आता जेव्हा मागे वळून बघता तेव्हा तुम्ही काय मिस करता? काय गोष्टी तुम्हाला अजूनही छान, म्हणजे असं आपण केलं, हे निवडलं, हे फार छान झालं असं वाटतं का? अरे रे मी पण कन्सल्टंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय एक्झॅक्टली तुमच्या आताच्या भावना आहेत ते पण बोलूया.
सांगतो की मी जसं मगाशी बोलताना तुम्हाला म्हटलं की मला मनुष्य अतिशय आवडतो. माणूस, त्याचं सुख, त्याचा आनंद, त्याचं दुःख, त्याचे काय जे काय असेल ते कष्ट. तर मी मनुष्य अत्यंत जवळून बघितला. याचं मला एक अतिशय मनापासून समाधान आहे. म्हणजे सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, अपेक्षा म्हणजे काय, आयुष्यात ध्येय असणं म्हणजे काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी मनामध्ये येत असतात किंवा व्यवहारात आणायचा प्रयत्न करत असतो, त्याचं नेमकं स्थान कुठे असतं, मनुष्य नेमका गोंधळलेला काय आहे. मला पूर्वी येणारे माझ्याकडचे जे लोक होते आणि आता जसे डॉक्टर म्हणाले तसे आताचे असणाऱ्या आजारांचं स्वरूपसुद्धा बदललं आहे की जे मुख्यतः टेन्शन वगैरे असतं त्यामुळे. तर मी त्याच्यावर विचार करत असतो की नेमकं बदललं काय आणि त्याला उपाय काय. म्हणजे मी एक आर्टिकल लिहिलं आहे, ते जवळजवळ 60 पानाचं आहे. यू टर्न ऑर न्यू टर्न. यू टर्न म्हणजे अरे आमच्यावर तुला सांगतो मी, अरे आम्ही सगळी भावंडं खाली बसून जेवत होतो वगैरे, आता ते झालं, खालचं जेवण गेलं, टेबलावर जेवण आलं, प्रत्येक खोलीत झोपायला कॉट आली. आम्ही मुंबईत कोणाचं लग्न असतं आमच्या घरामध्ये 12-12, 18-18 पाहुणे असायचे. टाकल्या गाद्या की झोपले सगळे, गॅलरीमध्ये टाकल्या तुमच्या गाद्या सतरंजा की मुलं झोपायची. तर हे सगळं जीवनशैली बदलत गेली सगळी. हा जो सगळा प्रकार झालेला आहे हा फरक, आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले नवीन नवीन जे प्रश्न आहेत ते जे मला दिसतात तिथे मी नेहमी विचार करत असतो. आता माझ्यापुरतं आनंद हाच आहे की मला सगळं करायला मिळालं, याचा विचार करायला मिळाला. हे सगळं मी करत असताना, आणि 63 सालापासून 76पर्यंत एकच दवाखाना होता, 76पासून 2000पर्यंत माझा दवाखाना मी 2000मध्ये विकला. मी दोन्ही दवाखाने बघतो. रात्री 12:30 पाऊण वाजता मी शेवटच्या आरबळाने घरी येत असते. आणि जितकं घरी जेवायला कोणाला, मी सगळ्यांनाच सांगतो, त्यातसुद्धा एक पुस्तकाचं लिहिलं आहे, जितका जेवायला खायला उशीर तितकं जेवण खाणं कमी. मी 1 कप दूध पिऊन फक्त झोपत असते. कारण पेट्रोलमध्ये टाकीत पेट्रोल टाकायचं जायचं कुठेच नाही, तर ती टाकी फक्त उतरू जाणार. तर ते होऊ नये शरीरामध्ये म्हणून माणसाने फक्त रात्री उशिरात कमी जेवावं वगैरे. तर हे मी माझ्यामध्ये असे फरक केले. आता मुद्दा तुमचा जो होता की हा नवीन आणखीन काय तुम्हाला जाणवलं, तर हे सगळं मी करत असतानासुद्धा घर आणि दवाखाना आणि माझी प्रॅक्टिस हे सगळं मी माझ्या नशिबाने चांगलं जमवू शकलो. मी माझ्या कुठलाही छंद कमी केला. त्याच्यामध्ये फॅमिली पण कधी महत्त्वाचे. हो, ऐका ना, सांगतो मी तुम्हाला. माझी पत्नी ही BA मराठी, पण पुढे तिने, आपल्याला काही जणांना माहिती असेल ऐकून, माया परांजपेची ब्युटी थेरपीची इन्स्टिट्यूट होती. म्हणजे ब्युटी थेरपीची इन्स्टिट्यूट ही खरी पहिली मुंबईतली. तर तिथे 25 वर्ष माझी पत्नी शिकवायला होती. ब्युटिशियन हा तिचा विषय होता. आणि आमच्या घरातच एक थोड्या जागेमध्ये तिथं घरच्या घरी एक पार्लरसुद्धा होतं. हेही ते करत होते. त्यातला एक इन्स्टन्स सांगतो. माया परांजपेने, त्यांचे मिस्टर हे फार्मॅकॉलॉजिस्ट होते, स्वतःची काही कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स तयार केली. ती प्रॉडक्ट्स विकायची होती आणि त्यासाठी फोर्टमधल्या अकबर अलीमध्ये त्यांनी 3 दिवस आपलं हे ठेवलं होतं दाखवण्यासाठी. मला बायकोने प्रश्न विचारला की मी तिथे, मला तिने सांगितलं की तू सेल्स वुमन गर्ल म्हणून उभी राहा, मी जाऊ का? म्हणजे तुला प्रश्न पडायचं कारण काय? जायचं म्हटलं. मग तुला तर हे नाही विचार नाही, मी सेल्स गर्ल. म्हटलं का? म्हटलं तू शिकवणारी आहेस, तू सेल्स गर्ल आहे, मी डॉक्टर आहे, काय फरक आहे? म्हटलं कुठचंही काम हे उत्तम करणं हेच फक्त महत्त्वाचं असतं, बाकी सगळी कामं सारखीच असतात. तर तेही तिने केलं. नाटकं आम्ही केली नाहीत. व माझ्या याच्यात गमत सांगतो, इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम, आमच्या घरामध्ये वाद झाला भांडण. शेवटी मी म्हटलं महाजनोयाने गताचे पंथा, सगळ्यांची मुलं जातात, आमच्याकडे जातात इंग्लिशमध्ये, जाऊन दे इंग्लिश मिडियमला. एकाने सांगितलं ते, मी राहत होतो बांद्रा ईस्टला, त्यांना म्हणे स्कॉटिशला घाला. कुठलं ते काय होते? बॉम्बे स्कॉटिश. म्हटलं शाळेच्या जवळ, घराच्या जवळ शाळा असली पाहिजे. साताऱ्याला मी डॉक्टरचा मुलगा आहे, हे शाळा लांब असून साताऱ्याला त्या सायकलवाल्याने माहिती असायचं. तर ते डबक्यामध्ये आम्ही खेळताना पडलेल्या डिझेलचे रंग होतात ना असे वेडेवाकडे, ते छत्रीने टोचून वेगळे करायचे. तर पहिल्यांदा एक छत्री मालिके रंग जातात, मग मारा त्या डबच्यावर, हे तो डॉक्टरचा पोरगा ना, ठेर मग ते बाप को बोल देता हूँ, मारामारी करताय सडक पे. म्हणजे कोणी कोणाला बोलत असते. आपली मुलं काय आहेत, कशी करतायत, ते शाळेतनं निघाल्यापासून घरी पण काय काय करतात वाटेत, हे कळलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून जवळच्या शाळेत, म्हणजे आमच्या जवळची ती शिवाजी विद्यालयाची ब्रांच आमच्याकडे येते होती, न्यू इंग्लिश स्कूल, ते माझी मुलं शिकली. एकदा त्याने विचारलं आईला, 63 म्हणजे काय? मला म्हणत तो झोप काय येत नाही आहे. म्हटलं आज म्हटलं रणजितनी 63 म्हणून काय विचार, इंग्लिश मिडियममध्ये गेला म्हणून म्हटलं हरकत नाही. मला म्हटलं हे चालणार नाही. तर मग करू काय म्हणायचं? म्हटलं काय तर आपण नेहमी आता काही मराठीतलं वाचून दाखवूया. मग मी
वाचून दाखवायला सुरुवात केली. आणि नंतर आम्ही नाटकाला जात होतो. तर पहिलं नाटक मला आता काय ते शिवाजीचं नाटक होतं, प्रसिद्ध नाटक ते नाटक हां शिवाजी मंदिर. आणि नाटकं आम्ही शिवाजी मंदिरात बघितली. याचं कारण असं की त्यांचं नाटकं आणि सांगायचं काय माहिती आहे ना, त्या मधल्या गँगवेच्या जवळ बाबा तुम्ही सीट घ्या, कारण हे तिकडे दोघं बसायचे, नंतर पुढे मी आणि ही. तर ते मध्येच पडदा बनवला, आई जाऊ कुठे त्यांना कळायचं नाही प्रवेश झाला बंद झाला म्हणून. त्यांना तो पडदा झाल्याबरोबर जाऊन ताबडतोब बटाटे वडे आणायचे. बटाटे वड्यासाठी ते नाटकाला यायचे. पण ते करता करता बघा म्हणजे सुरुवात आहे त्यात त्यांना नाटकांची हौस निर्माण झाली. आणि मी म्हटलं त्यांना पु ल देशपांडेचं मराठी वाचूनसुद्धा त्यांना ते कळलं पाहिजे, इतकं मराठी यायलाच पाहिजे. प्रश्नच नाही. ते ग्रंथालय त्याच्याकडे अख्खी चळवळ चालवते गेली 50 वर्ष. एक मोठीच आणि घरामध्ये आणि घरामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मी लहानपणापासून माझा आग्रह होता आणि मी आता म्हणतो की मनात येणारा प्रश्न ही ज्ञानाची माता असते. हे मी मुलांच्या वतीचं पाळलं. आमच्याकडे कोणतरी गृहस्थाला विषय मागचेच राहणारे कोणतरी पंजाबी होते. म्हटलं अरे ते जायला नाही घाले म्हातारे गृहस्थ, आता त्यांना पाया पडा. पाया का पडायचं, नमस्कार करायचा का करायचं हेच प्रश्न विचारायचे. देवाला कोणी केला इथपासून म्हणजे. पण मी म्हटलं सगळे त्यांना प्रश्न विचारो, कारण ही मुभा मला वडिलांनी माझी दिली होती नेहमी घराला. माझ्या वडिलांचं म्हणजे मी म्हणते ते विद्वान होते. संस्कृत कुठलाही ग्रंथ त्यांना वाचून कळत असे, उत्तम संस्कृत होतं, कानडी त्यांना यायचं, इंग्लिश मराठी. आणि ते 87 वर्षाचे असताना आमच्याकडे मौलाना होत्या ह्याला रदंडाला, त्यांना बोलवून ते उर्दू शिकायचे, कारण गालिब मुळातनं कळला पाहिजे हे त्यांच्याकडे होतं. तर म्हणून मी मुलांना वाढवताना हे पाहिलं की त्यांना संगीत नाटक हे सगळं आवडलं पाहिजे. शिवाय आता आमच्याकडे आता मी सांगायला हरकत नाही, पुढच्या वर्षी आता आमची गोल्डन ज्युबिली आहे. तर ती सुरू करण्यामध्ये म्हणजे आम्ही मंडळींनी सुरुवात केली 1976 साली. आणि पहिले 25 वर्ष मी सेक्रेटरी होतो संगीत सभा बांद्राईस म्हणून यायची. नंतर मी मुलांना आणि बायकोला सुद्धा, कारण फोर्ट माझं ते माझं आवडीचं ठिकाण. ज्या वेळेला मुलं वगैरे नव्हती तेव्हा मी नंतर महिन्याभराने जात असे एकदा. पण नाही तर पूर्वी आधी मी आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं 1-2दा असं जात असे. कुठे तुम्हाला मागाशी सांगितलेलं ठिकाण आहे एशियटिक लायब्ररी, रिदम हाऊस, आणि समोर सामोवार नावाचं एक छोटी तुम्हाला माहिती आहे हॉटेल होतं ह्याच्यात जहांगीर आलगरेमध्ये, ते गेलं. सामोवार तुम्हाला माहिती आहे ते कधी गेला होता तुम्ही? तिथे मी बाजूला बसायचा. तिथे याची म्युझियमची भिंत आहे, मध्ये सुंदर लॉन आहे, ते बाजूला बसायचं. तिकडे निम्या आर्टिस्ट यायचे, वेगवेगळ्या विषयावरती बोलत असत ते. आणि मी मग त्याच्या मला कसली काही ड्रॉइंग तर येतच नाही, त्या एका विषयामध्ये मी जास्तीत जास्त मार खाल्ला आहे. काहीच मला ड्रॉइंगमधलं यायचं नाही म्हणून. तर तिथे मी बसून त्यांच्याशी मी गप्पा मारतो. खूप माझा वेळ चांगला आहे. त्या हॉटेलात गेला तर सोडून द्या. तिथे मी त्या नेलं होतं रॉदॉन, त्याचं RODIN त्याचं स्पेलिंग आहे, पण तो फ्रेंच स्कल्प्टर, त्याचं स्कल्प्टरचे लिहिणारे पीसेस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने काहीतरी 13 लाख त्या काळात खर्च करून ते सगळं आणलं होतं. आणि NCPच्या आवारामध्ये ते ठेवलेले होते त्याची चित्र. द इटर्नल किस, नंतर डेव्हिड आणि ती हे सगळं त्याची जी स्कल्प्चर होतं ते सगळं त्यांनी ठेवलं होतं. आणि लहान लहान पिसे आतमध्ये होतं. ते मी 3दा जाऊन स्वतः बघितलं. आणि नंतर मुलांना आणि आईला बायकोला घेऊन 2दा दाखवलं, नेऊन ते मुद्दाम दाखवलं, एक्झिबिशन्स वगैरे सगळे. त्यामुळे एक बरं झालं की आता आज त्यांना, तर त्याला दोघंही मोठे लंडनला होते. मोठा मुलगा माझा कार्डियक सर्जन आहे, तो आता गेले 28 वर्ष तिकडे आहे. धाकटा MRI CT स्कॅन करणं, त्याला पेशंट बघावं लागत नाही. तर तो आता हिंदुस्थानात 16 वर्षांनी परत आला. त्याचा मुलगा आता 11 वर्षाचा आहे. आणि त्याची बायको गायनेकोलॉजिस्ट आहे, जिने हे चित्रवरचं सजेस्ट केलं ते. तर तो इथून लंडनच्या हॉस्पिटल सकाळी पहाटे 5 ते दुपारी 2पर्यंत काम करतो. मग दिवसभर काही नाही. तेव्हा त्यालाही चांगला वेळ मिळतो. मग म्हटलं मुलाला तसंच. तो मुलगा इंग्लंडला वाढला, पण शेपूच्या भाजीपासून सगळं खातो, नॉनव्हेज तर सगळंच खातो. त्याला संस्कृत श्लोक मी हे करून दिलेले आहेत, ते येतात. मराठी उत्तम बोलतो. आणि मराठी येत असल्यामुळे हिंदी त्याला बरं येतं, इंग्लिश तर प्रश्नच नाही. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी जे मी करू शकलो ह्याचा एक मला खूप आनंद आहे. आता खंत कसली म्हणतं सांगतो मी तुम्हाला काय, की मला काही माझ्या ओरिजिनल आयडिया असं वाटत असते की आपल्याकडे नेहमी सांगितलं की आता TB कमी झाला, TB झाला. मला अजूनही वाटतं की TB व्हायला पाहिजे तर कमी झालेलं नाही. जगाचा नकाशा बघितला तर रशिया, आफ्रिका, गल्फ काही कंट्रीज काही, आणि आपलं पूर्ण कॉन्टिनेंट इथे नेहमी TB दाखवतात, इंग्लंड अमेरिकेत नाही. तर मी विचार असेल, माझं एक पहिल्यापासून तत्व आहे की पेशंट हा हिरो असतो. हे डॉक्टर विशेषज्ञ आहेत ते का मी आणि बाकी सगळी आम्ही मंडळी, सगळी टेक्नॉलॉजी, ती वापरणारे टेक्निशियन्स, लॅबोरेटरीज,
हे सगळे सपोर्टिंग ॲक्टर्स आहेत. पेशंट हाच हिरो आहे. तर TB झालेला जो मनुष्य असतो तो राहतो कुठेतरी लांब एखाद्या झोपडपट्टीमध्ये, औषध घ्यायला गेला 3 दिवस औषध घ्यायला गेला नाही, रिफॅम्पिसिन रेजिस्टंट होत होतो. ह्याला जबाबदार कोण? आम्ही जबाबदार. औषध काढणाऱ्याने औषध काढलं, देणारे आम्ही. परवडत नाही तो भाग बघता येईल काय करता येईल ते, पण तो येऊ शकत नाही. पण काय 3 दिवस आला नाही. तर म्हणून मी असा विचार केला की तो जर हिरो आहे तर एक व्हॅन घेऊन आम्ही त्याच्याकडे पोचलं पाहिजे. आणि मी त्याला द्रोणागिरी मिशन असं मी नाव दिलं. आणि हे सगळं मी चार्ट आऊट केलं की ती व्हॅनमध्ये काय काय असेल. आणि ते मी मोदींना पाठवून दिलं. PMOच्या ऑफिसने सांगितलं की दिस इज वर्थ इट, म्हणून मुंबईच्या सरकारकडे पाठवून दिलं हेल्थ मिनिस्टरला की या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून पुढे काय ते बघा. त्यांनी कधीच कदर केली नाही. दुसरं माझं एक आर्टिकल होतं, वेअर इज मेडिकल एड फॉर ऑल. आपल्याकडे 65% जनता अजून शहराच्या बाहेर राहते, तिथे काही नाही. आणि मी खेड्यात काम केलेलं आहे. एकच उदाहरण सांगतो, वेळ नसेल मला माहिती आहे. माझे वडील ज्या वेळेला रेवदंड्याहून बाहेर जायचे काही कामा, कॉन्फरन्सला म्हणा किंवा कुठे गेले तर लांब एकदा 2.5-3 महिने ते त्यांचे मोठे बंधू, बहिणी आणि माझी आई आणि माझे वडील हे अमेरिकेला गेले होते. त्यावर मी त्यांचं लोकम करत होतो. मुंबईचं लोकम कधी हा कधी तो करून ते एकत्रित निभावलं. तर 1969 म्हणजे मी पास होऊन मला जवळजवळ 9 वर्ष झाली होती. रात्री 1:30 वाजता टांगा आला आणि डॉक्टर जरा चला कोळीवाड्यात. कशाला? बाळंतीण आहे. बस तासुद्धा मला भीती वाटते सांगायला. मी घाबरून गेलो. त्यामुळे बाळंतीण आम्ही बाळंतपण केलेले असतात हो. 20 बाळंतपण केल्याशिवाय तुम्हाला ते मिळत नाही. तर मी म्हटलं त्याच्या त्यात म्हटलं हे प्रायमी म्हणजे पायलट करंट नसेल तर बरं होईल म्हटलं, कारण ते पहिलं करंट तर डिफिकल्ट असतं. तर गेलो होतो टांग्यामध्ये. मी काय आठवत होतो, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, 3 स्टेजेसमध्ये बाळंतपण होतं. तर ते बाळ जवळजवळ बाहेर आलं होतं, डोकं दिसत होतं. म्हटलं चला तेवढी सुटलो नशीब. ते आलं, मी घेतलं, धरलं असतं, कारण धरायचं आम्हाला ते शिकवलेलं असतं, कारण ते अतिशय बुळबुळीत असतं. पण ते आम्ही त्याप्रमाणे धरलं तसं. म्हटलं ताई जरा इथे काहीतरी भांडं घेऊन या, त्याला आता धुवायचं आहे म्हटलं मला. हे ती परात घेऊन आली. आता हात जन्मलं पोर पाय आलो होतो, पाय लागला असतं तर परातीनं तुम्ही हलका हात करत तरी तुमची कापलं गेलं असतं. म्हटलं अहो बाई ही परात नको, मला दुसरं काहीतरी आण, प्लास्टिकचं नाही का? नाही म्हणे काही. ते उंच धरून धुतलं बा मी कसं बसं ते. हो तर आता का नाळ, तर मी नाळ कापायची म्हणून सांगितलं. ते मी माझ्याबरोबर आला तो आमचा जो हा होता मुलगा दवाखान्यात काम करणारा. तर कारण आम्ही तर स्टराईल सेटच केलेला होता. तर ते टॉईंचे धागे बिगे सगळं मागे पुढे, तुम्हाला माहिती आहे, मी सांगायला नको तुम्हाला. तर म्हटलं नाळ कापायची. ती बाई कोयता घेऊन आली कापायला. ते सगळ्या ह्याच्यातनं मी गेलो आहे. तर आता लाडकी बहीण पण बहिणीचं लग्न होणार आहे कधीतरी, तिला मूल होणार आहे. आहे मॅटर्निटी होम कुठे? त्याच्याविरुद्ध एकच अनुभव सांगतो चांगला. सुप्रीम कोर्ट नाही तर सांगितलं का की ज्या शाखेतले तुम्ही वैद्यक डॉक्टर असाल त्या शाखेतलीच तुम्ही औषध दिले पाहिजेत. गज करणं, अंगावर खाज येते, अंगभर गज, टिनिया क्रोरिस सगळ्या अंगावर झालेला, टिनिया कॉर्पोरिस अंगभर गज. माझ्याकडे एक भैया आला होता. त्या सुमाराला मला काही दिवसापूर्वी मला एकाने मोठी ट्यूब दिली होती, क्विनोलिन्स वापरतात लावायला. आणि ती मोठी ट्यूब होती. मी त्याला दिली. काय म्हणणार साहेब इसका घेतला म्हणजे इतका कुछ नाही ले जाओ. सॅम्पलच होतं, मी काय केलं नाही कौतुक मोठं त्याचं. तो दुसऱ्या विषय हजर. अरे साहब वो तो ख़त्म हो गया. 1 दिन में ख़त्म हो गया. हाँ साहब तुम दिया सब जगह, हम खुजा के हम लगा दिया. खाजून लावलं पाहिजे वरती मलणं, हे त्यांचं तत्व असतं. पण त्याच्या मागे खुजा के लगा. म्हटलं नाही तुम्हाला लिहून देतो, मला लिहून दिलं त्याला. तर म्हणजे अशा प्रकारची सगळी माणसं मला भेटलेली आहेत. काय सांगू मी. बरोबर. तर एनिवेज आता आणखीन एक खंत सांगतो मी. आनंदाची गोष्ट म्हणजे मग अशी मी उल्लेख केला तर त्याप्रमाणे इंजेक्शन घेतलंच पाहिजे असं न वाटणारी कमीतरी मी आज 3 लाख तरी माणसं आहेत. आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट म्हटलं तर मग हळूहळू ते आणखीन लोकांना सांगितलं इंजेक्शन घेतलंच पाहिजे असं काही जरूर नाही. फक्त लहानपणी देतात ती याची ट्रिपल अँटीजेन डांग्या खोकला वगैरे देतात तेवढीच घ्या तुम्ही, बाकी काय घेतलीच पाहिजे आवश्यकता नसते. आणि प्रत्येक ठिकाणी काय सिटी स्कॅन MRIची जरूर नसते. हे सगळं मी लोकांना सांगितलेलं आहे. आणि समुपदेशनाचा जो भाग जो होता मी केलेला आहे की मुलांच्यावर तुमची मतं लागू नका, तुम्ही त्यांच्यासाठी मोल्ड तयार करू नका की बोर काय व्हावं कसं व्हावं वगैरे. आणि आता एक कारण हे मी आमच्या घरातलं बघून शिकलो आम्ही की डायनिंग टेबलवर तुमचा मुलगा जर तिकडे खुर्ची घेऊन होमवर्क करत असेल तर आई किंवा वडील तिकडे बाजूला बसले पाहिजे. त्यामुळे मी माझ्या बायको तुला तांदूळ निवडायचे
किंवा त्या शेंगांची हे काढायची, साऱ्या शिरा काढायच्या, तर तिकडे ते बसून करत जा. आई किंवा वडील कोण जवळ असले, मुलांना एकटं वाटतं का म्हणे अभ्यास करताना. या साध्या साऱ्या गोष्टी मी लोकांना सांगून खूप फरक केले. नंतर जीन पॅन्ट घालून अंगाला म्हणजे पेरिपेरिक्युलर फॉलिक्युलायटिस विथ सम ऑफ देम फॉलोइंग फरंकल्स, म्हणजे जीन्स कट्टा जीन्स घालतात मुलगी. मध्ये एक जीनची फॅशन आली होती, ती एवढी खाली रस्त्यावरती लोंबते, रस्ता झाडते ती. माझ्या दवाखान्यासमोर ते महाराष्ट्र बँकेच्या बिल्डिंगचं ऑफिस चालू होतं काम, ते वाळू पडली होती. तिकडे एक नागरा काळा टोण्या मुलगा बसला होता मस्तपणे खेळत, दगडावर विटेवर दगड ठेवून ते पडायचं, ढासळायचं. म्हटलं तू मुलगा बघितलास, तुझं म्हटलं खाली पॅन्ट लोळते त्याच्यामुळे त्याच्याला एक चड्डी तयार होईल, तुझं काय चालवलं आहे. तर म्हटलं तुझ्या अंगाला फोड आहे तर कशामुळे आले म्हणजे तो म्हणजे ही जीन तू किती 7 दिवसांनी 8 दिवसांनी आई धुते म्हणे. म्हणजे तू एक दिवस ते धुवून दाखव मला. मी आमच्या मागच्या झोपडपट्टीतले 3 मुलगे बदलले, ते स्वतःचे कपडे धुवायला लागले, जीन्स स्वतः धुवायला लागले. तेव्हा त्यांना कळलं की हे काम केवढं भयंकर आहे. तुम्हाला असं आश्चर्य वाटेल, ह्या लोकांच्या मध्ये पुरुष घरात धुणार कधीच शक्य नाही, कपडे धुत नाहीत, मुलंही धुत नाहीत, मुलीसुद्धा स्वतःचे कपडे धुतात असंही नाही. आईला काहीच मदत नसते, लोकांच्याकडे जाऊन धुंडी मांडी करा आणि घरी जाऊन परत तेच करा. फार वाईट परिस्थिती आहे. तर असं आता आपण शेवटाकडे आलोत. तुमच्यापैकी आता ऑडियन्सला कोणाला काही प्रश्न विचारा असेल तर त्याने ते विचारावेत. माझं नाव प्रवीण शिंदे. बोला. छान वाटलं तुमच्या त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी आलो होतो बांद्राला. बरं. पण त्यावेळेचा तुम्ही मला त्या कार्यक्रमाच्या गडबड, आता तुमचा आजचा जो फ्लो होता फारच सुंदर होता. म्हणजे आणि तुम्ही अतिशय तुम्ही छान आज आणि कव्हर केलं. तर हे मला वाटतं MBBS नुसतं होणं, मी आता एक सामाजिक जी प्रतिष्ठा म्हणतात तसं आता MBBS नुसतं होणं म्हणजे तुम्ही म्हणता तसं आत्ताही नुसतं MBBS चालत नाही, म्हणून ते फॅमिली डॉक्टरची संख्या कमी झाली. म्हणजे नुसतं MBBS करून स्टॉप करत नाहीत एज्युकेशन, म्हणजे खूप कमी होतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे, पब्लिक हेल्थ जर आपण सुधारली म्हणजे जनरल म्हणजे सर्वांत, तर मग हे फॅमिली डॉक्टरचं म्हणजे आपल्याला आता जी महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांची त्या जसं आता तुम्ही परदेशाचा पण उल्लेख केला, तिथे म्हटलं पब्लिक हेल्थ खूप चांगली असते ना. त्यामुळे लोकांना इथे कसं स्टेटस झालं नाही, आपण प्रायव्हेट डॉक्टरकडे जायला पाहिजे, त्या हॉस्पिटल जायला. तर मला वाटतं हे कन्सेप्ट हे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला विचारायचं, मुंबईत तुम्ही आता एवढ्या वर्ष राहिलात, तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे हा खरं उत्तर तुमचं काय असेल की मुंबई ही आपल्या एक सुजाण नागरिकाला, ज्याला आपल्या तब्येतीची काळजी आहे, त्याला राहण्यासाठी योग्य आहे की नाही? पहिली गोष्ट, एक थोडंसं मध्ये मी पण सरा कॉमेंट करतो. बरोबर. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की जिथे जिथे फॅमिली मेडिसिन सिस्टीम स्ट्रॉंग आहे त्या देशामध्ये प्रत्यक्ष खूप प्रगती झालेली आहे वैद्यकीय क्षेत्रात. आणि त्या प्रगतीचा आता खूप मोठ्या प्रमाणात उलट इफेक्ट होतो आहे. उदाहरणार्थ UK बद्दल आपण बोलत होतो. UK मध्ये डायबेटीस हा फॅमिली डॉक्टरनी ट्रीटमेंट करायची असते, असं आता नवीन झालेले ट्रेंड आणि ती खूप जोरात चाललेली आहे. पहिली गोष्ट, क्रॉनिक डिसीज इतक्या वेळेला कन्सल्टंटची गरज आहे का, नाही, हा विचार झाला आहे. दुसरं, अत्यंत यशाचं जे भाग आहे फॅमिली डॉक्टर्सचं, त्याच्या डॉट्स म्हणून जे आता आपण TB बद्दल बोलत होतो, सगळ्यात जास्त आत्ता TB कमी होण्याचं कारण डॉट्स जी सिस्टीम होती, DOTS म्हणायची त्याला, ती DOTS हे फॅमिली डॉक्टर्सच्याच माध्यमातून वापरली गेली. त्यामुळे असं आपलं जे समज होता ना, अमुक होतं नव्हतं, नाही आहे. MBBS माणसं पुढे जात नाहीत आणि पुढे काय करत नाही. तर एकच मुद्दा फक्त जो मला वाटतो तो मी मांडायला हवा म्हणून मांडतोय. त्याच्यामध्ये काय आहे की कुठलाही माणूस शिकतं, अभ्यास करून होतं, पुढे जातं. त्याच्यामागे माझे पुढचं भविष्यातलं आयुष्य भरपूर अर्थार्जनाचं ना भरपूर चांगलं होईल हाच विचार असतो. ज्या क्षणी देशामध्ये IITच्या मुलांना 10 आणि 15,000 रुपये महिन्याला पगार येईल ना, त्या क्षणी सगळ्या IIT खाली होतील. हे मी तुम्हाला सांगतो, IITची प्रतिष्ठा पण जाईल. दुर्दैव असं आहे की हीच माणसं ज्या वेळेला म्हणतात मला जीवनदान दिलं डॉक्टरांनी, याची कितीतरी लोकांनी यांना सांगितलं असेल, पण ज्या वेळेला पैशाचा प्रश्न येतो तेव्हा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत या सगळ्या गोष्टीला. अर्थात मी यांच्याकडून ते काढण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आपल्याकडून, म्हणून हे मुद्दे मी त्या ह्याच्यात मांडले नाहीत. पण खरं सांगायचं तर प्रत्येकाने एक फॅमिली डॉक्टर असलाच पाहिजे.
म्हणूनच आत्ता मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसीजेस होत आहेत, म्हणूनच आता 22, 23 आणि 24 वर्षाची मुलं ही अचानक क्रिकेट खेळता खेळता लुडक जात आहेत. आपणच ह्याचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आम्ही छान शोकाला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. फॅमिली डॉक्टरचं दवाखाना मॉडेस्ट असणार, मॉडेस्ट असणार. आतमध्ये काय खूप मोठं फर्निचर काय वगैरे काही नसेल, कारण तेवढंच त्यांना परवडणार. आता सगळ्यांनी म्हणून विचार करूया की मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असलेले जो शानचोकी बाजूचं सगळं डिझाईन आहे, सगळं आहे, त्याच्याने आपण बरे होतो का डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने बरे होतो? हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आपल्याला सांगायला हवा. एनिवे सर, तुम्ही इथे आज आलात, खूप काही चांगल्या गोष्टी मांडल्यात. शेवटी मला मुंबईत राहायच्याबद्दल, मुंबईच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? ते पोल्युशनच्या दृष्टिकोनातून मी सांगतो, मुंबईमध्ये खुद्द पहिली गोष्ट म्हणजे सतत माणसाला घाई जाणवते. आपला वेळ आपण कसा घालवावा आणि त्यात मी किती कुठे कधी जावं, कुठे मी असावं हे त्याच्या हातात नाही अवलंबून. आणि म्हणून प्रत्येकाला घाई असते जाण्याची. स्कूटरवर जाणारे बघा, कार चालवणारे बघा, तुम्हाला मुंबई सायकलवर दिसतात, सायकली गेल्या. लाईफ हॅज बिकम व्हेरी फास्ट, नंबर 1. दुसरं, जे आता शिकून संसाराला सुरुवात करायची त्यांना संसारात सगळ्याच गोष्टी पहिल्यापासून पाहिजे असतात. रेफ्रिजरेटर, मोठा टी व्ही, एखादी कार, हे सगळं पहिल्यापासून पाहिजे असतं. त्याला हल्ली सेटलमेंट समजलं. हा नवीन विचार आहे, शहरामध्ये जास्त होतो. शहरामध्ये ह्या जास्त वेगळ्या प्रकारचे जीवन दिसतं, ते टी व्हीवरून खेड्यापाड्यात ते दिसतात. त्यामुळे तशाच प्रकारचं घर आपल्या इथे पाहिजे. हा तिकडे सुद्धा ते त्याचं नवीन दुःख आहे. मगाची आत्महत्या म्हणा, त्याच्यामुळे तो भाग येतो. इथे काय हल्ली तर आणखीन काय आलं आहे, बाहेर तर गावी जाऊन करायचं लग्न, काय ते डेस्टिनेशन वेडिंग वेळ, म्हणजे आणखीन भयानक प्रकार सगळे झाले. म्हणजे काही कमी व्हायच्या सगळं वाढतच चाललं आहे खर्चाच्या दृष्टीने. त्यामुळे जास्तीत जास्त पैसे मला मिळवले पाहिजेत आणि ते कसे मी लवकरात मिळवू शकेन ही जी गोष्ट आहे ही शहरामध्ये जास्त. कारण अजूनसुद्धा नोकरीच्या संधी शहरामध्ये जास्त आहेत. मुंबईत तेच होतं, बाहेरचे येणारे लोक त्याच्यासाठी येतात. कशाला तो भैया आपलं गाव सोडून गटाराच्या बाजूला राहायला आहे झोपडपट्टीमध्ये, पण पोटा पाण्यासाठी येतो. आणि मुंबईमध्ये तो जास्ती पुढे मॅनेजमेंट शिकायची. सिव्हिल इंजिनिअरिंगला कमी लोक जातात का, तर तिकडे जाऊन प्रत्यक्ष जाऊन उभं काम केलं पाहिजे. त्यापेक्षा तो मॅनेजमेंट करतो, त्यावरून एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसता येतो. तर मुंबईमध्ये हा जो शहरी जीवनाचा जो परिणाम होतो, मनुष्य या शहरी जीवनाचं एक काहीतरी वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह फोर्स, ते यू गेट स्टक्ड इन. मला काय पाहिजे मनुष्य इथे मुंबईत ठरवतच नाही आहे. मला काय पाहिजे कोण बघतच नाही. हा अत्यंत वाईट दुष्परिणाम आहे. आणि पैशामागे लागणे, कटम काही कसंही करा, पैसे कमवा, हे शहरात राहिल्यामुळे ते एक चढावड माणसांची खूप वाढते. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये रिटायरमेंट नंतर दुसरी मुंबईच्या बाहेर जाऊन राहावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण मुंबईच्या बाहेर ज्यांना शक्य आहे त्यांनी पडावं का? ज्यांना काय, ज्यांना शक्य आहे, ज्यांना इच्छा पण आहे आणि शक्य पण आहे, म्हणजे असं आफ्टर नाही. मी तर मुळात अजूनही प्रॅक्टिस करतो. मग प्रॅक्टिस सोडायची नव्हती. आणि मला नेहमी असं वाटत होतं की जे मला येतं हे इज वन ऑफ द इंटिमेट नीड्स, फूड बीटसारखी जी आहे ती. आणि मी जर अजून देऊ शकतो लोकांना तर मी का द्यायची नाही. एक. दुसरं, मी नुसतं घरी जर बसलो तर मी गंजत जाईल, हे मला माहिती आहे. आणि मला असे छंद खूप आहेत. मी तुम्हाला सांगितलं की ते दुपारी मला 2 ते 4 तास, त्यावेळेस जर मग तुम्ही 1 तास झोपायला दिलं तर मला तुम्ही 18 तास तुम्ही मला काही काम करायला सांगा, मी तर अजूनही तयार. तो भाग वेळ, म्हणजे माझ्यापुरता हा प्रश्न नाही आहे. पण त्यावेळी रिटायरमेंट झाल्यानंतर मी काय, हा मला कधी प्रश्नच पडला नाही. मी खऱ्या अर्थाने रिटायर झालोच नाही. मुलं म्हणतात माझ्याकडे, दोघंही कन्सल्टंट आहेत. इथे आहे तोही चांगला लंडनमधलं काम करतो. ही इज पेड इन पाऊंड्स इन लंडन, काम करतो इथून. तर ही इज हॅव्हिंग बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड. मोठा गाडी असेल तिकडे तो लंडनमध्येच आहे. पण मी नाही म्हटलं, मी कारण माझ्या अंदाजासाठी मी हे काम करतो आणि मी अजूनही मी लोकांना देऊ शकतो. आणि अजूनही मी लोकांना सांगू इच्छितो की येणाऱ्या सगळे अमेरिकेत काय वाटतं ते सांगितलं काय, सगळं व्हेगन डाएट काय, इंटरमिडिएट डाएट काय, दीक्षित डाएट काय, ॲटकिन्सन डाएट काय, ही सगळी येणारी थेर आणि खुळं असतात. ते बघून लोक आपल्या इथे काही करत असतात ते लोक. तर त्याबद्दल लोकांना समजावून सांगायचं की हे बरोबर नाही आहे. सगळ्या डाएटचा एकच फक्त मूळ आहे, कमी खा. तेवढं समजलं की बस झालं.
आणि त्याला मी वडिलांचं माझं वाक्य जोडतो, काही खा आणि कितीही खा पण त्या सगळ्याची राख व्हायला पाहिजे. एनिवे आपण मला वाटतं फार छानपैकी आपण यांच्याशी गप्पा मारल्या, सगळं झालं. अर्थात बोलण्यासारखं यांच्याकडे खूप आहे, अनुभवांचा मोठा खजिना आहे. तर म्हणून तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हीच मला मध्ये मध्ये बांध घालत जा. सर पण बांध घालण्याइतपत जर फ्लो छान असेल तर मग कशाला बांध घालायचा, हा माझा एक मूळ प्रश्न आहे. सगळीकडे शेताला पूर्ण पाणी मिळते. एनिवे तुम्ही इथं आलात डॉक्टर, त्याबद्दल मी सुद्धा धन्यवाद. मी सुद्धा आपला आभारी आहे.